हॅलो, गुड मॉर्निंग ऑल ऑफ स्टुडंट्स. मी प्राध्यापक परबत सर आपल्या ज्ञानगंगा एज्युकेशन मंचावर स्वागत करतो. आणि आज आपण केमिस्ट्री रिलेटेड जो टॉपिक आहे, पुढचा टॉपिक कायनेटिक थेरी केमिस्ट्री सब्जेक्टशी रिलेटेड होता. आजचा पुढचा जो थर्मोडायनामिक्स, तो पण थोडा त्याच्याशी रिलेटेड आहे. थोडा थेरॉटिकल भाग आहे, समजून घेतला तर सोपा आहे आणि थोडं विचारपूर्वक सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. विचारपूर्वक विचार केला तर ते समजून घ्यायला सोपं आहे. तर थर्मोडायनामिक्स आपण सुरू करतोय. केमिस्ट्रीशी रिलेटेड आहे, त्यामुळे केमिस्ट्री आणि फिजिक्स दोघांनाही त्याचा फायदा होईल. हं, दोघांनाही फायदा होईल. दोन भागामध्ये आपण डिवाईड करणार आहे. फर्स्ट पार्टमध्ये आणि सेकंड पार्टमध्ये, असे थेअरी जे आहे ती दोन भागामध्ये डिवाईड करणार आपण. आणि तिसरं जे आहे ते थर्ड सेशनमध्ये MCQs बघणार आहे. तर ठीक आहे, आपल्याला हाफ पार्ट जो आहे तो पहिला आत्ता संपवायचा आहे. तर थर्मोडायनामिक्स थोडं थेरीच्या संदर्भात आपण थेरीचे दोन दोन व्हॉल्यूम दोन दोन भाग करतो. खरं प्रत्येक टॉपिकचे आपण टॉपिक जे आहे टॉपिकची साईज त्यानुसार आपण दोन भागात तो डिवाईड केलेला आहे. म्हणजे दोन व्हिडिओमध्ये आपण तो थेरी संपवतो आणि एक व्हिडिओमध्ये आपण MCQ संपवतो. थेरॉटिकल जो पार्ट आहे म्हणजे थेरीच्या संदर्भात जे आपल्याला थोडं डिटेल त्यातल्या त्यात दोन भागामध्ये जास्तीत जास्त डिटेल बोलण्याचा प्रयत्न करत असतो, का जेणेकरून आपल्याला काही शंका आली परत तर आपण ते जस्ट रिवाईज करावा. तो व्हिडिओ पुन्हा पाहता येईल आपल्याला. अशा टाईपने आपल्याला तेवढा तेवढा भाग परत पाहायला जावा, म्हणून मी थोडं डिटेलमध्ये बोलत असतो, आहे त्या वेळेत कमीत कमी वेळेत. तर थर्मोडायनामिक्स याच्या आधी आपण पाहिला रोटेशनल डायनामिक्स. डायनामिकचा अर्थ बदल, आणि इथं थर्मो म्हणजे टेम्परेचरच्या संदर्भात बदल केला. केमिस्ट्रीचा भागही फार झालेलं आपलं, तरी पण टेम्परेचर बदलामुळे जे काय चेंजेस होतील, ज्या काय गोष्टी होतील सिस्टीमवर, त्यानुसार त्याचा स्टडी करणारी दॅट इज थर्मोडायनामिक्स. तर थर्मोडायनामिक्समध्ये आपण केमिस्ट्रीमध्ये झालेला बराचसा पाठ आहे. केमिस्ट्रीमध्ये फक्त आपल्याला एक जस्ट रिवाईज करायचं आहे. केमिस्ट्री आणि फिजिक्स काय ते वेगळं नसतं, कन्सेप्ट तेच असतात, फक्त पॉईंट थोडी कमी जादा वेगळ्या टाईपनी फिजिक्सशी रिलेटेड फिजिक्सच्या संदर्भात एक्सप्लेन केलं जातं. केमिस्ट्रीमध्ये ते केमिस्ट्रीच्या संदर्भात एक्सप्लेन केलं जातं. तर सिस्टम जे आहे, कोणते ज्याचा स्टडी करणार आपण दॅट इज सिस्टम, आणि त्याच्या बाहेरचं जे आहे त्याला म्हणतात आउटसाईडचं जे आहे त्याला म्हणतात एन्व्हायरमेंट. हे एन्व्हायरमेंट झालं, ही सिस्टीम झाली. सिस्टीम आणि एन्व्हायरमेंट, सिस्टीमच्या आउटसाईडचं जे सराउंडिंग त्याला एन्व्हायरमेंट म्हणतात. एन्व्हायरमेंट, द आउटसाईड ऑफ द सिस्टीम दॅट इज एन्व्हायरमेंट. ज्याचा स्टडी करणार आपण ते दॅट काय जे ते युनिट जे काय घेतलेलं असेल दॅट इज कॉल्ड सिस्टीम. तर सिस्टीम केमिस्ट्रीमध्ये आपण पाहिलं तीन टाईपच्या सिस्टीम असतात. थर्मोडायनामिक्स सिस्टम, सिस्टम शब्द इथं जेव्हा वापरतो मी दॅट इज थर्मोडायनामिक्स. प्रत्येक वेळेस ते वर्ड वापरायची गरज नाही. तर थर्मोडायनामिक्स सिस्टीम तीन टाईपच्या आहेत, तीन टाईपच्या. तर सिस्टम आलं का त्याच्या बाजूचं जे आहे ते सराउंडिंग आलं. सिस्टम आणि सराउंडिंग दोघांमध्ये जर हीट एक्सचेंज होत असेल, हीट आणि मॅटर दोघंही एक्सचेंज, नुसतं सिस्टमपासून बाहेर नाही जात, या बाणांना अर्थ आहे. एक्सचेंज होणं म्हणजेच आतली बाहेर जाणं, मग सिस्टमने एन्व्हायरमेंटला देणं किंवा एन्व्हायरमेंटने सिस्टमला देणं. त्यामुळे दोन्ही बाजूला इथं मी ॲरो केलेले. तर इफ देर इज एक्सचेंज इन हीट, हीट एक्सचेंज होत असेल सिस्टम आणि सराउंडिंगमध्ये, किंवा मॅटर एक्सचेंज होत असेल मॅटर, तर दॅट सिस्टीम इज कॉल्ड, त्याला म्हणतात ॲक्च्युली ओपन सिस्टीम. ओपन सिस्टीम तीन टाईप्सचे, ओपन, क्लोज्ड,
क्लोज्ड. फास्टमध्ये आपल्याला फक्त कन्सेप्च्युअल जो भाग येतो त्यातल्या त्यात आपल्याला हाय त्यावेळेस जास्तीत जास्त पुढं सरकता येईल असं फास्टमध्ये लिहितो आपण, बघतोय, लक्षात घ्यायचं. आणि पुढची आयसोलेटेड. केमिस्ट्रीमध्ये पहिल्या शब्दात आपण हे पाहिलेलं असेल थर्मोडायनामिक्समध्ये. तर सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये जर मॅटर आणि हीट दोघंही एक्सचेंज होत असेल, हीट आणि मॅटर दोघांमध्ये एक्सचेंज होत असेल तर दॅट इज कॉल्ड ओपन सिस्टीम. आणि जर फक्त हीट एक्सचेंज होत असेल, हीटच जर एक्सचेंज होत असेल, मॅटर जर एक्सचेंज होत नसेल सिस्टम आणि सराउंडिंगमध्ये, ठीक आहे, प्रत्येक शब्द लिहायची गरज नाही तरी लिहितो मी, छान दिसतं. छान दिसण्यापेक्षा कन्सेप्च्युअल महत्त्वाचं असतं. सिस्टम अँड सराउंडिंग. सराउंडिंगला आपण इथं एन्व्हायरमेंट शब्द वापरणार आहे. एन्व्हायरमेंट. दोघांमध्ये जर हीट एक्सचेंज होत असेल, फक्त हीट, मॅटरचं जर एक्सचेंज होत नसेल, इथं दाखवलं मी फक्त हीट एक्सचेंज होत असेल, तर दॅट इज कॉल्ड क्लोज्ड सिस्टीम. आणि सिस्टम आणि सराउंडिंगमध्ये जर सराउंडिंग म्हणजेच एन्व्हायरमेंट आणि सिस्टीम दोघांमध्ये जर हीट आणि मॅटर दोघंही एक्सचेंज होत नसेल, दोघांपैकी कोणतंच नाही, म्हणजे बोथ आर नॉट एक्सचेंज, हीट आणि मॅटर दोघांमध्ये जर एक्सचेंज होत नसेल हीट अँड मॅटर, तर दॅट इज कॉल्ड आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेटेड सिस्टीम जे ॲक्च्युली इट इज ऑलवेज इन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियममध्ये असते. याचे एक्झाम्पल हजारो लिहिता येतील. केमिस्ट्रीमध्ये पाहिलेलं आपल्याला इथं फार थांबत. हीट आणि मॅटर एक्सचेंज होतं. कप चहा घेतला, टी इन अ कप, तर काय होणार आहे, हीट बाहेर जाते, मॅटर पण बाहेर जातं. ती ओपन सिस्टीम होईल. त्याच्यावर झाकण ठेवलं गरम चहावर तर हीट बाहेर जाणार आहे, मॅटर बाहेर जाणार नाही, ती क्लोज सिस्टीम होईल. आणि तोच गरम चहा जर आपण थर्मासमध्ये ठेवला, तर दोघंही एक्सचेंज होणार नाही, दोघांमध्ये एक्सचेंज नसणार, मॅटरमध्ये नाही आणि हीटमध्ये पण नाही. दोघांमध्ये काहीच एक्सचेंज नसेल, मॅटर आणि हीट. इथं दोघंही एक्सचेंज होता, इथं हीट होते, इथं दोघंही होत नाही, तर दॅट इज कॉल्ड आयसोलेटेड सिस्टीम. एक्झाम्पल भरपूर घेता येईल आपल्याला, एक कंटिन्युएशन येण्यासाठी, टॉपिकचं पुढचे कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी ते बोलावं लागतं. आता मी काहीतरी सिस्टीम घेतली काहीतरी सिस्टीम आलं का तिथं एन्व्हायरमेंट आलं, सिस्टम घेतली तिथं एन्व्हायरमेंट आलंच. एन्व्हायरमेंट म्हणजे सराउंडिंग्स, एन्व्हायरमेंट. सिस्टीम घेतली, पुढे एन्व्हायरमेंट आलं. सिस्टमच्या टेम्परेचरला मी TS म्हणतो, एन्व्हायरमेंटच्या टेम्परेचरला TE म्हणतो, सिस्टीमच्या टेम्परेचरला TS म्हणतो, एन्व्हायरमेंटच्या टेम्परेचरला TE म्हणतो. TST टेम्परेचर. ॲक्च्युली टेम्परेचर याच्या आधी आपण शब्द वापरला, दॅट इज ऑलवेज इन ॲब्सोल्यूट. केमिस्ट्रीमध्ये बघ, फिजिक्समध्ये कुठे टेम्परेचर लिहिताना ते SI युनिटमध्ये, म्हणजे ॲब्सोल्यूट टेम्परेचर पाहिजे. तर इथं पहिल्या केसमध्ये 3 केसेस मी कन्सिडर करतो. पहिल्या केसमध्ये सिस्टीमचं टेम्परेचर जे आहे ते लेस दॅन सराउंडिंग म्हणजेच एन्व्हायरमेंट. सिस्टीमचं टेम्परेचर लेस दॅन एन्व्हायरमेंट आहे, तर काय होईल, किंवा ठीक आहे दुसरी केस, तिन्ही केसेस इथं उलटं केलं मी, सिस्टीमचं टेम्परेचर ग्रेटर दॅन एन्व्हायरमेंट, आणि तिसऱ्या केसमध्ये बोथ आर ऑफ सेम टेम्परेचर. सिस्टम आणि एन्व्हायरमेंट दोघांचंही टेम्परेचर सारखं घेतो मी. तर काय होणार आहे, टेम्परेचर इथं सिस्टमची कमी आहे, जी काय सिस्टम आहे कोणतंही असेल, काही असेल इथं मॅटर, फॉर एक्झाम्पल गॅस, टेम्परेचर ऑफ द सिस्टम इज लेस दॅन टेम्परेचर ऑफ द एन्व्हायरमेंट,
म्हणजे एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर जास्त आहे, त्यामुळे इथं हीट जी येणार आहे, हीट बाहेरची हीट सिस्टीमकडे येणार आहे. बाहेरची हीट सिस्टीमकडे येणार आहे म्हणजे इथं सिस्टम गेन्स द एनर्जी. गेन सिस्टमला काय होणार आहे, क्यू सिस्टमकडे येणार आहे म्हणजे क्यू इज दी हीट किंवा एनर्जी. जेव्हा आपण इथं बोलतो हीट हीट एनर्जी, हीट बोललं एनर्जी बोललं किंवा हीट एनर्जी बोललो, मिनिंग तेच. ॲक्च्युली इथं हीट एक्सचेंज होतं, त्यामुळे हीट एनर्जी म्हणलं किंवा नुसतं हीट म्हणलं काही फरक नाही पडत. सायंटिफिकली आपण फक्त त्या त्यावेळेस ते मिनिंग डोक्यात घ्यायचं. तर इथं बाहेरचं टेम्परेचर जास्त आहे, त्यामुळे इथं काय होणार आहे, बाहेरची टेम्परेचर जास्त आल्यामुळं सिस्टमला ते काय हीट गेन होणार आहे. क्यू बी दी एक्सचेंज ऑफ हीट जो झाला, एक्सचेंज फ्रॉम सिस्टम टू द सराउंडिंग नाही झाला, इट इज फ्रॉम सराउंडिंग म्हणजे एन्व्हायरमेंट टू द सिस्टीम झाला, बाणांना अर्थ असतो. त्यामुळे इथं हीट गेन झालं, क्यू म्हणजेच हीट गेन झालं, ह्या केसमध्ये गेन झालं. हीट गेन बाय द सिस्टीम, सिस्टीमला हीट वाढली, सिस्टीमची हीट वाढली. त्यामुळे काय झालं, क्यू पॉझिटिव्ह झाला, क्यू इज ग्रेटर दॅन 0 झाला, म्हणजे क्यू इज पॉझिटिव्ह. ह्या केसमध्ये क्यू पॉझिटिव्ह झाला. लक्षात घ्यायचं आपल्याला इथं. कोणतं पॉझिटिव्ह असतं, काय असतं, निगेटिव्ह कोणतं, कधी काय होतं, त्या बेसिक गोष्टी. आता इथं उलटा होईल, इथं उलटा होईल. इथं काय झालं, सिस्टमने काय केलं, बाहेरचं टेम्परेचर जास्त आहे त्यामुळं हीट गेन बाय द सिस्टीम. इथं उलटा होईल, आतलं टेम्परेचर जास्त आहे सिस्टमचं, त्यामुळे हीट लॉस बाय द सिस्टीम होईल. हीट बाहेर जाणार आहे, बाणांना अर्थ आहे हीट बाहेर जाणार आहे म्हणजे क्यू इज निगेटिव्ह येणार आहे. इथं लॉस झाला, हीट रिलीज झाली फ्रॉम द सिस्टीम, सिस्टीमपासून कमी झाली, खिशातनं पैसे बाहेर गेले. निगेटिव्ह पॉझिटिव्हचं बेसिक मिनिंग जे आहे तेच. त्यामुळे क्यू इज निगेटिव्ह येणार आहे इथं, म्हणजे क्यू इज लेस दॅन 0 येणार आहे. ह्या केसमध्ये क्यू जो तो लेस दॅन 0 येणार आहे म्हणजेच क्यू इज निगेटिव्ह येणार आहे, क्यू इज निगेटिव्ह. आणि ह्या तिसऱ्या केसमध्ये दोघांचंही टेम्परेचर सारखं आहे, त्यामुळं इथं सिस्टमकडनं एन्व्हायरमेंटला किंवा उलटं एन्व्हायरमेंटकडनं सिस्टमला हीट एक्सचेंज होणार नाही, म्हणजे देर इज नो गेन नो लॉस. त्यामुळे इथं काहीच होणार नाही, म्हणजे क्यू जो आहे तो 0 राहणार आहे. हीट एक्सचेंज, क्यू म्हणजेच ॲक्च्युली हीट एक्सचेंज. इथं क्यू म्हणजे हीट लिहिण्याऐवजी पाहिजे तर मी शब्द लिहितो, नुसता हीट लिहिण्याऐवजी हीट एक्सचेंज म्हणा, हीट एक्सचेंज, त्याला आपण क्यू म्हणलं. तर इथं हीट एक्सचेंज येतो सिस्टम सराउंडिंगकडून सिस्टमकडे झाला, इथं सिस्टमकडून सराउंडिंगकडे झाला, इथं काहीच झालं नाही, क्यू 0 झाला, क्यू इज 0. त्यामुळे नेवर पॉझिटिव्ह निगेटिव्ह, नो एक्सचेंज ऑफ हीट, नो हीट एक्सचेंज. हे झालं बेसिक थोडं. पुढचा भाग बघायचा आता. तर हीट जेव्हा हीट गेन किंवा लॉस होतो, सिस्टमनं हीट गेन केलं किंवा लॉस केलं म्हणजे तिची टेम्परेचर बदलल. साधं व्यवहारात जे दिसतं त्या गोष्टी, वेगळं काय नसतं. हीट गेन केलं किंवा लॉस केलं तर त्याचं टेम्परेचर बदलल. टेम्परेचर आणि हीट दोन वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटी आहे, त्याच्यामध्ये बेसिक फरक आहे. डिग्री ऑफ द हॉटनेस दॅट इज द टेम्परेचर. त्यामुळे टेम्परेचर आणि हीट हे दोन वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटी आहे. हीट वाढली का टेम्परेचर वाढतं, हीट गेन झालं का हीट वाढणार, हीट वाढली का टेम्परेचर वाढणार आहे. त्यामुळे सिस्टमने जेव्हा हीट एक्सचेंज होतो फ्रॉम सिस्टम टू द सराउंडिंग म्हणजेच एन्व्हायरमेंट किंवा फ्रॉम एन्व्हायरमेंट टू द सिस्टम, हीट एक्सचेंज जेव्हा होते तेव्हा काय होणार आहे, टेम्परेचर बदल होणार आहे.
आणि टेम्परेचर बदल झाला का चेंज इन इंटरनल एनर्जी येणार आहे. चेंज इन इंटरनल एनर्जी, चेंज इन इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी म्हणा किंवा हीट म्हणा, त्याला आपण डेल्टा यूने दाखवणार आहे. डेल्टा व्ही म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम आणि डेल्टा यू थोडं नीट लेटर काढतो मी, यू आणि व्हीतला फरक वाटेल असा. हा डेल्टा यू म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी. कधी काय होतं आपलं, ते पॉझिटिव्ह कधी येते, निगेटिव्ह कधी येते, कधी काय येतं ते बघायचं. तर चेंज इन इंटरनल एनर्जी, एक्सपान्शन होत असेल समजा, ड्युरिंग एक्सपान्शन प्रोसेसमध्ये, एक्सपान्शन आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने करता येतं. कोणताही गॅस घेतला, गॅस सिस्टीमचं एक्सपान्शन करता येतं. गॅसचं एक्सपान्शन म्हणजे गॅसला हीट दिली ॲट कॉन्स्टंट प्रेशर किंवा ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारे तो एक्सपांड होईल. त्यामुळे फक्त ते बाकीचं लिहित नाही मी, कशा पद्धतीने केलं. आणि दुसरं कॉन्ट्रॅक्शन. तर गॅस एक्सपांड झाला, गॅस कन्सिडर केला आपण, सिस्टीम जे आहे ते गॅस सिस्टीम कन्सिडर केली. तर गॅस एक्सपांड झाला म्हणजे काय झालं, गॅस एक्सपांड झाला म्हणजेच त्याचं काय झालं, व्हॉल्यूम वाढलं. त्यामुळे चेंज इन व्हॉल्यूम येणार आहे, चेंज इन व्हॉल्यूम येणार आहे. गॅस एक्सपांड झाला म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम येणार आहे. डेल्टा व्ही चेंज इन व्हॉल्यूम, डेल्टा व्ही म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम येणार आहे. एक्सपांड झाला म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम, व्हॉल्यूम इन्क्रीज झाला म्हणजेच डेल्टा व्ही पॉझिटिव्ह येणार आहे. डेल्टा व्ही पॉझिटिव्ह येणार आहे. कॉन्ट्रॅक्शनमध्ये काय होणार आहे, चेंज इन व्हॉल्यूम प्रेस केलं, पण पिस्टन सिस्टम घेतली, पिस्टन वरती चालला, व्हॉल्यूम वाढत चाललं, पिस्टनला वरनं दाब लावला, कॉन्ट्रॅक्ट होत चाललं. चेंज इन व्हॉल्यूम जे येते ह्या केसमध्ये निगेटिव्ह येणार आहे. चेंज इन व्हॉल्यूम जे येते ह्या केसमध्ये निगेटिव्ह येणार आहे. तर आता इथं नीट ऐकायचं, व्हॉल्यूम वाढलं. इथं सिस्टम मला दाखवता येईल, दाखवत नाही मी. तर व्हॉल्यूम पॉझिटिव्ह झालं म्हणजे ग्रेटर दॅन झिरो झालं. चेंज इन व्हॉल्यूम जे आहे ते पाहिजे तर लिहितो मी, ग्रेटर दॅन झिरो झालं. चेंज इन व्हॉल्यूम जे आहे ते इथं लेस दॅन झिरो झालं. तर व्हॉल्यूम वाढलं. एक्सपान्शनमध्ये व्हॉल्यूम वाढणार आहे. व्हॉल्यूम वाढलं, विचार करायचा, बाकीचं काहीच नाही, जे व्यवहारात चालतं ते, रिअल लाईफमध्ये जे असतं ते असतं. व्हॉल्यूम वाढलं, गॅसचं व्हॉल्यूम वाढलं, पिस्टन वरती चालला, व्हॉल्यूम वाढत चाललं. तर डेल्टा व्ही जो तो पॉझिटिव्ह आला, इन्क्रीज इन व्हॉल्यूम झालं म्हणजे ग्रेटर दॅन झिरो आलं. तर ते व्हॉल्यूम वाढण्यासाठी काय होईल, त्या सिस्टीमची काहीतरी एनर्जी वापरली जाईल, त्यामुळे चेंज इन इंटरनल एनर्जी येईल. तर व्हॉल्यूम वाढला म्हणजे काहीतरी एनर्जी वापरली गेली, त्यामुळं चेंज इन इंटरनल एनर्जी ती मी डेल्टा यूने दाखवतो. काय येणार आहे, याच्यासाठी जर व्हॉल्यूम वाढण्यासाठी काही एनर्जी लागली, एक्सपांड होण्यासाठी म्हणजेच वर्क डनसाठी काहीतरी एनर्जी वापरली गेली, म्हणजेच त्याची एनर्जी कमी होईल. त्यामुळे ह्या केसमध्ये डेल्टा यू जो येतो लेस दॅन झिरो येईल, लेस दॅन झिरो येईल म्हणजेच डेल्टा यू जो येतो निगेटिव्ह येईल. लेस दॅन झिरो येईल म्हणजे डेल्टा यू जो येतो निगेटिव्ह येईल. वर्क डन पॉझिटिव्ह कधी असतं, इंटरनल एनर्जी पॉझिटिव्ह कधी असते, निगेटिव्ह कधी असतं ते बघून राहिलं आपण. तर डेल्टा यू जो येतो निगेटिव्ह येईल, निगेटिव्ह येईल. इथं डेल्टा व्ही जो येतो पॉझिटिव्ह झाला, डेल्टा व्ही पॉझिटिव्ह झाला, ॲक्च्युली डेल्टा व्ही पॉझिटिव्ह झाला. आणि डेल्टा व्ही पॉझिटिव्ह झाला म्हणजे ॲक्च्युली वर्क इज डन एक्सपान्शनमध्ये डेल्टा व्ही पुसून परत लिहित असतो मी, म्हणजे थोडक्यात डबल रिपीट करत असतो. डेल्टा व्ही इज पॉझिटिव्ह म्हणजे ग्रेटर दॅन झिरो, ग्रेटर दॅन झिरो झालं, एक्सपान्शन झालं. डेल्टा व्ही ग्रेटर दॅन झिरो झालं, इम्प्लाइज डेल्टा व्ही जो तो पॉझिटिव्ह झाला. डेल्टा व्ही इज पॉझिटिव्ह,
डेल्टा व्ही जो आहे तो पॉझिटिव्ह झाला. डेल्टा व्ही ग्रेटर दॅन 0 इम्प्लाइज डेल्टा व्ही जो आहे तो पॉझिटिव्ह झाला. डेल्टा व्ही पॉझिटिव्ह झाला म्हणजे इथं वर्क डन जे वर्क डन बाय द सिस्टीम झालं. वर्क डन बाय सिस्टीम म्हणजे डेल्टा व्ही जेव्हा पॉझिटिव्ह असतो तेव्हा वर्क इज डन बाय द सिस्टीम. वर्क डन बाय द सिस्टम झालं. म्हणजे वर्क डन इंटरनल एनर्जी डेल्टा व्ही डब्ल्यू पॉझिटिव्ह कधी असतात? वर्क इज डन बाय द सिस्टम. डेल्टा व्ही पॉझिटिव्ह झाला त्यामुळं एक्सपान्शन झालं. पाहिजे तर लिहितो आम्ही एक्सपान्शनवरती लिहिलेलंच आहे. म्हणजे वर्क डन जे आहे ते पॉझिटिव्ह झालं. वर्क डन जे आहे ते पॉझिटिव्ह झालं. आणि वर्क डन पॉझिटिव्ह कधी येतं? बाय सिस्टीमने डन केलं तर. बाय सिस्टम जर असेल तर ते पॉझिटिव्ह आलं. कोणतं पॉझिटिव्ह कोणतं निगेटिव्ह त्याचा अर्थ बघतो आपण. तर वर्क डन पॉझिटिव्ह झालं ह्या केसमध्ये. तर वर्क डन पॉझिटिव्ह झालं म्हणजे काहीतरी एनर्जी यूज झाली. त्यामुळे चेंज इन इंटरनल एनर्जी काय आली? चेंज इन इंटरनल एनर्जी डेल्टा यू जो आहे तो त्याचसाठी वापरले गेले म्हणजे डेल्टा यू जो आहे तो निगेटिव्ह येईल. लेस दॅन 0 येईल. इम्प्लाइज डेल्टा यू जो आहे तो निगेटिव्ह झाला. निगेटिव्ह झाला. डेल्टा यू इज निगेटिव्ह झाला. म्हणजे डब्ल्यू जेव्हा पॉझिटिव्ह येतं वर्क डन जेव्हा पॉझिटिव्ह येतं तेव्हा डेल्टा यू जो येतो करस्पॉन्डिंग चेंज इन इंटरनल एनर्जी निगेटिव्ह झालं. सेम बेसिकनेसवर आता त्याच्या उलटं कॉन्ट्रॅक्शनमध्ये डेल्टा व्ही काय झाला? डेल्टा व्ही जो आहे तो कमी झाला म्हणजेच निगेटिव्ह झाला म्हणजे लेस दॅन 0 झालं. इम्प्लाइज डेल्टा व्ही जो आहे तो निगेटिव्ह झाला. डेल्टा व्ही निगेटिव्ह झाला म्हणजे वर्क डन जे येते याच्या फॉर्मॅटमध्ये लिहितो मी त्याच्या अनालॉगस. वर्क डन जे आहे ते निगेटिव्ह झालं. वर्क डन निगेटिव्ह झालं म्हणजेच वर्क इज डन ऑन द सिस्टीम. ऑन द सिस्टम झालं. वर्क इज डन ऑन द सिस्टम झालं. इथं बाय द सिस्टम होते, इथं ऑन द सिस्टीम झालं. वर्क इज डन बाय द सिस्टम. वर्क इज डन ऑन द सिस्टम. तर वर्क डन जे आहे ते निगेटिव्ह झालं. तर वर्क डन निगेटिव्ह झालं म्हणजे इथं ॲक्च्युली काय येणार आहे? चेंज इन इंटरनल एनर्जी जी आहे ती पॉझिटिव्ह येणार आहे म्हणजे ग्रेटर दॅन 0 येईल म्हणजे डेल्टा यू जो आहे तो पॉझिटिव्ह येणार आहे ह्या केसमध्ये. एक कॉन्ट्रॅक्ट झालं. वर्क डन निगेटिव्ह झालं त्यामुळे त्या सिस्टमला एनर्जी गेन झालं. ह्या केसमध्ये ॲक्च्युली एनर्जी गेन झालं. ह्या केसमध्ये एनर्जी लॉस झाला त्यामुळे ते निगेटिव्ह आलं आणि त्यामुळे ते इथं पॉझिटिव्ह आलं. डेल्टा व्ही इज पॉझिटिव्ह म्हणजे इंटरनल एनर्जी पॉझिटिव्ह निगेटिव्ह कधी येते? वर्क डन पॉझिटिव्ह निगेटिव्ह कधी येतं? साध्या सिम्पलमध्ये आपण इथं बोललो. एवढं बेसिक लक्षात घेतलं तर आपल्याला प्रॉब्लेम सोडवताना एम सी क्यू सोडवताना थिअरी एम सी क्यूज किंवा इवन न्यूमेरिकल सोडवताना अडचण येणार नाही. तर हे जे आलं चेंज इन इंटरनल एनर्जी मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह आत्ता पाहिलं किंवा वर्क डन मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. तर हा जो काय आला चेंज इन इंटरनल एनर्जी जी काय येते दॅट इज ऑलवेज द डिफरन्स ऑफ द हीट एक्सचेंजेस. हीट एक्सचेंज आणि वर्क डन ह्या दोघांचा डिफरन्स येतो. तर चेंज इन इंटरनल एनर्जी इज ऑलवेज इक्वल टू डिफरन्स ऑफ द हीट एक्सचेंज अँड वर्क डन. ते वर्क डन बाय द सिस्टीम आहे का वर्क डन ऑन द सिस्टम आहे त्यानुसार ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय जे यायचं ते येईल. तर हे जे काय आत्ता मी स्टेटमेंट लिहिलं तर चेंज इन इंटरनल एनर्जी इज ऑलवेज इक्वल टू दिस डिफरन्स. कोणता डिफरन्स? हीट एक्सचेंज अँड वर्क डन ह्या दोघांमधला डिफरन्स. आणि दिस इज द बेसिक स्टेटमेंट ऑफ द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स.
फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आत्ता मी बोललेलो पॉझिटिव्ह कधी असतं, निगेटिव्ह कधी असतं, काय कधी असतं, आणि त्याच्यावरून हे बेसिक स्टेटमेंट आलं. आणि हे जर लक्षात घेतलं, पण हे लक्षात घेतलं का ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईनचा घोळ नाही होणार. काय येतं, पॉझिटिव्ह कधी येतं, निगेटिव्ह कधी येतं, नेमकं काय होतं, हे काहीच घोळ नाही होणार. आत्ता मी जे बोललो ते जर लक्षात घेतलं असेल तर दी हीट एक्सचेंज इज ऑलवेज इक्वल टू दिस डिफरन्स. हे बेसिक स्टेटमेंट झालं ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं. आणि हे जर लक्षात येत असेल तर आपल्याला पुढच्या सगळ्या गोष्टी फार सोप्या राहतात. आणि मग याच्यावरून आपल्याला क्यू इज इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी प्लस वर्क डन, हे बेसिक, हे पुढचं स्टेटमेंट लिहिता येतं आपल्याला. तेच फक्त वेगळ्या फॉर्ममध्ये लिहिलं. हे बेसिक स्टेटमेंट हे झालं खरं. हे स्टेटमेंट फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सच झालं. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सच झालं. डेल्टा क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस इकडं आलं डब्ल्यू. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स म्हणजे हीट एक्सचेंज इज ऑलवेज इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी अँड वर्क डन, दोघांची सम. आता डेल्टा यू पॉझिटिव्ह कधी असतो, डब्ल्यू पॉझिटिव्ह कधी असतो, डेल्टा व्ही निगेटिव्ह कधी असतो, डब्ल्यू निगेटिव्ह कधी असतो, हे आपण आत्ता पाहिलं. हीट गेन झालं का हीट लॉस झालं, एक्सपान्शन झालं का कॉन्ट्रॅक्शन झालं, त्यानुसार ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्या गोष्टी येणार आहे. ठीक आहे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, फर्स्ट लॉचं बेसिक स्टेटमेंट पाहिलं. पण दोनच वाक्यात आहे तरी त्याला फार अर्थ आहे. प्रत्येक ठिकाणी लागतं. पुढच्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर आहे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आता थोडं अजून बोलतो मी. किरकोळ किरकोळ गोष्टी आपल्याला ते कन्सेप्टसाठी बोलावं लागतात. तर हे जे काय प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, डेन्सिटी, इन चेंज इन इंटरनल एनर्जी किंवा मास, मॉलिक्युलर वेट, नंबर ऑफ मोल्स, हे जे काय गोष्टी आहे, हे थर्मोडायनामिक सिस्टमचे हे सगळे कोऑर्डिनेट्स आहेत, व्हेरिएबल्स आहेत. दीज आर दी व्हेरिएबल्स झाले. थर्मोडायनामिक सिस्टम जे आहे त्याचे व्हेरिएबल्स झाले. त्यालाच कोऑर्डिनेट्स म्हणलं तरी चालेल, कोऑर्डिनेट्स. तर हे झाले थर्मोडायनामिक्स व्हेरिएबल. यांना स्टेट व्हेरिएबल म्हणतात. स्टेट व्हेरिएबल, थर्मोडायनामिक्स स्टेट व्हेरिएबल्स, यांना स्टेट व्हेरिएबल्स म्हणतात. आणि मग यांच्यामधलं रिलेशन जे येतं, यांच्यामधलं बेसिक रिलेशन येतं पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. हे जे बेसिक इक्वेशन आलं पी व्ही इज इक्वल टू एन आर टी, आपण याच्या आधी लिहिलेलं आहे. ॲक्च्युली याला आयडियल गॅस इक्वेशन किंवा जनरल गॅस इक्वेशन, रिअल गॅस का म्हणता काय ते सगळं पाहिलेलं आहे. तर हे वेगळं काय नाही. स्टेट व्हेरिएबल्सचं जे काय रिलेशन येतं ते पी व्ही इज इक्वल टू एन आर टी, म्हणजेच जनरल गॅस इक्वेशन किंवा आयडियल गॅस इक्वेशन, यालाच इक्वेशन ऑफ द स्टेट म्हणतात. इक्वेशन ऑफ स्टेट थर्मोडायनामिक्समध्ये याला इक्वेशन ऑफ स्टेट म्हणतात. फर्स्ट लॉ ऑफ काय पी व्ही इज इक्वल टू एन आर टी म्हणजे जनरल गॅस आयडियल गॅस इक्वेशन, त्यालाच थर्मोडायनामिक्समध्ये इक्वेशन ऑफ स्टेट म्हणतात. तर हे व्हेरिएबल जे ते दोन प्रकारचे व्हेरिएबल असतात. व्हेरिएबल्स जे ते थोडक्यात संपवतो मी इथं. हे जे काय थर्मोडायनामिक्स व्हेरिएबल आहे ते दोन प्रकारचे असतात. म्हणजे ते सिस्टमची साईज बदलली, कमी जादा केली, आपण एखाद्या सिस्टमचे पार्ट्स केले, अनेक पार्टमध्ये ती डिव्हाइड केली. कंटेनरमध्ये घेतलेला गॅस समजा आपण दोन भागात डिव्हाइड केला किंवा काय जे असेल, म्हणजे सिस्टमची साईज बदलली, आपण सिस्टीमची साईज बदलली. तर हे व्हेरिएबल जर कॉन्स्टंट राहत असेल, व्हॅरी होत नसेल, तर त्याला इंटेन्सिव्ह व्हेरिएबल म्हणतात. व्हेरिएबल थर्मोडायनामिक्स व्हेरिएबल जे ते दोन टाईप्सचे झाले. टू टाईप्स, इंटेन्सिव्ह व्हेरिएबल आणि दुसरं एक्सटेन्सिव्ह.
हे डज नॉट डिपेंड्स ऑन साईज, नॉट ऑन साईज, नॉट डिपेंड्स ऑन साईज, नॉट डिपेंड ऑन साईज ऑफ द सिस्टम, थर्मोडायनामिक सिस्टीम. आणि हे जे आहे ते इंटेन्सिव्ह जे व्हेरिएबल आहे ते डिपेंड्स ऑन साईज ऑफ द सिस्टीम. साईज बदलली तर ते बदलतात. साईज ऑफ सिस्टम डिपेंड्स ऑन साईज. तर थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स म्हणजे काय, इक्वेशन ऑफ स्टेट म्हणजे काय, इंटेन्सिव्ह व्हेरिएबल्स, एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल, हे थोडक्यात पाहिलं आपण. थोडक्यात पाहिलं. पुढचा भाग बघायचा आता आपल्याला. कोणती थर्मोडायनामिक सिस्टम घेतली, कोणती थर्मोडायनामिक सिस्टम घेतली मी, तर तिथं जर ठीक आहे लिहितोच मी. थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम म्हणजे काय, थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम म्हणजे काय, शब्दातच अर्थ असतो, इथं शब्दातच मिनिंग आहे सर्व. थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. तर कोणती सिस्टीमला जर हे खालील 3 इक्विलिब्रियम असतील, खाली लिहितो मी कोणतं, खाली 3 इक्विलिब्रियम जे आहे ते मेकॅनिकल इक्विलिब्रियम किंवा त्याच्या आधी थर्मल इक्विलिब्रियम लिहितो पाहिजे तर मी. थर्मल इक्विलिब्रियम, मेकॅनिकल इक्विलिब्रियम आणि ठीक आहे थर्मल इक्विलिब्रियम. कोणत्या सिस्टीमला थर्मल, मेकॅनिकल आणि केमिकल, शब्दांमध्येच अर्थ आहे केमिकल, हे 3 इक्विलिब्रियम असतील, 3 इक्विलिब्रियम असतील. मग एनी सिस्टीम हॅविंग दिस 3 इक्विलिब्रियम सायमल्टेनियसली, एकाच वेळेस जर हे तिन्ही इक्विलिब्रियम असतील, थर्मल इक्विलिब्रियम, मेकॅनिकल इक्विलिब्रियम आणि केमिकल इक्विलिब्रियम, शब्दातच अर्थ आहे, देन दॅट सिस्टीम इज सेड टू बी इन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. हे तिन्ही इक्विलिब्रियम सायमल्टेनियसली म्हणजे when the system is in thermal equilibrium, mechanical equilibrium and chemical equilibrium simultaneously. म्हणजे एकाच वेळी जर तिन्ही इक्विलिब्रियम असतील तर आणि तरच वी कॅन से दॅट सिस्टम इज इन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. तर आणि तरच ती थर्मोडायनामिक इक्विलिब्रियममध्ये झाली. तिन्ही असतील तर, तिघांपैकी कोणताही एक असेल आणि दोघं असतील किंवा एक असेल तर ती थर्मोडायनामिक इक्विलिब्रियममध्ये नाही होणार. तर थर्मल इक्विलिब्रियममध्ये काय झालं, टेम्परेचर कॉन्स्टंट राहत असेल, टेम्परेचर कॉन्स्टंट राहत असेल म्हणजेच हीट एक्सचेंज होत नसेल, नो हीटचे एक्सचेंज बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग, टी जर कॉन्स्टंट असेल तर दॅट सिस्टम इज सेड टू बी थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. सिस्टम आणि सराउंडिंगमध्ये हीट एक्सचेंज होत नसेल, टेम्परेचर जर कॉन्स्टंट असेल तर त्या सिस्टीमला म्हणतात थर्मल इक्विलिब्रियम, तर त्या सिस्टीमला म्हणतात थर्मल इक्विलिब्रियम. आता मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये म्हणजे तिच्यावर ॲक्ट होणारा नेट फोर्स, नेट फोर्स म्हणजेच रिझल्टंट फोर्स 0 असेल, म्हणजेच तिथं कोणताही अनबॅलन्स्ड फोर्स, एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ॲक्ट होत नसेल, देन दॅट सिस्टम इज सेड टू बी इन मेकॅनिकल इक्विलिब्रियम. तर त्या सिस्टीमला म्हणतात मेकॅनिकल इक्विलिब्रियम. इथं टेम्परेचर जर कॉन्स्टंट, कलर त्या टाईपचं वापरून राहिलं मी, बाकी काय नाही. तर ती झाली थर्मल इक्विलिब्रियम. मेकॅनिकलमध्ये जर अनबॅलन्स्ड फोर्स नसेल, नेट फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी इज 0, म्हणजे देर इज नो अनबॅलन्स फोर्स, तर ती मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये होईल. शब्दांमध्येच अर्थ आहे, शब्द थर्मल, मेकॅनिकल, केमिकल हे शब्द लक्षात येत असतील तर. आता केमिकल इक्विलिब्रियममध्ये म्हणजे काय होईल, जी काय सिस्टीम आहे त्याच्यामध्ये कोणती इंटरनल रिॲक्शन होत नसेल, इंटरनल रिॲक्शन होत नसेल, मग सिस्टीमचं जे काय मॅटर आहे तोच राहत असेल, नो एक्सचेंज ऑफ द मॅटर, मॅटर एक्सचेंज होत नसेल किंवा मॅटर
जे काय आहे त्याच्यात रिॲक्शन होत नसेल, केमिकल रिॲक्शन किंवा मॅटर जो आहे तो आहे तोच राहत असेल, तर दॅट सिस्टम इज सेड टू बी इन, म्हणजे त्याचं केमिकल कंपोजिशन, शब्द मी प्रॉपर वेगवेगळे वापरतो, म्हणजे केमिकल कंपोजिशन आहे तेच राहत असेल, तर देन सिस्टम इज सेड टू बी इन केमिकल इक्विलिब्रियम. केमिकल कंपोजिशन आहे तेच राहत असेल कॉन्स्टंट, म्हणजेच नो केमिकल रिॲक्शन, नो exchange of the matter, no change in the material, तर that system is said to be in chemical equilibrium. हे तिन्ही इक्विलिब्रियम जेव्हा असतील तर आणि तर दॅट सिस्टम इज सायमल्टेनियसली, जेव्हा म्हणजे तिघाचे तिघ एकाच वेळेस ज्या इन्स्टंटला असतील किंवा ज्या ज्या वेळेस असतील त्या त्यावेळेस दॅट सिस्टम इज इन थर्मल इज इन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियममध्ये असेल. तर ठीक आहे. ते झालं सिस्टीमच्या संदर्भात. आपल्याला जे काय बघायचं आता त्याच्या संदर्भातल्या सगळ्या बेसिक गोष्टी झाल्या. पुढं बघायचं तर आपल्याला थर्मोडायनामिक प्रोसेस, थर्मोडायनामिक्स प्रोसेस. तो 7 टाइप्स पडलेले ते थर्मोडायनामिक प्रोसेस होते, म्हणजे चेंज ऑफ स्टेट. थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणजे काय, सिस्टम जी काहीतरी स्टेट आहे त्याचं टेम्परेचर बदललं किंवा आत्ता आपण पाहिलं थर्मोडायनामिक शब्दातच, तर ते काही वेगवेगळ्या गोष्टीमुळे त्याची स्टेट एक स्टेटपासून तो जर दुसऱ्या स्टेटमध्ये चेंज होत असेल, चेंज इन द स्टेट ऑफ द थर्मोडायनामिक सिस्टम, तर जी काय प्रोसेस आहे दॅट इज कॉल्ड थर्मोडायनामिक प्रोसेस. द चेंज of the state of the thermodynamic process, a change of the state of the thermodynamic system, that is called thermodynamic process. तर थर्मोडायनामिक प्रोसेस ॲक्च्युली 7 प्रकारच्या प्रोसेस आहे. नीट लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. इथं सगळ्या बेसिक गोष्टी याच्यावर सर्व आहे, याच्यावर सर्व आहे. आणि थेरॉटिकल भाग जास्त जरी असला तर आपल्याला MCQ जे आहे ते न्यूमेरिकल असो थेरॉटिकल असो, ते याच्या आत्ताच्या बेसिकनुसारच आपल्याला त्याचे उत्तरं न्यूमेरिकल जरी असलं तर थोडं लॉजिकली किंवा गेसिंगने आपल्याला लगेच आन्सर काढता येतील. तर थर्मोडायनामिक सिस्टम प्रोसेस जे आहे इरिव्हर्सिबल 7 टाईपचे आहे. अँड रिव्हर्सिबल, इथं मी क्रमवार बोलतो त्याचनुसार आपल्याला पुढे एक्सप्लेन करायची. इरिव्हर्सिबल आणि रिव्हर्सिबल ह्या 2 प्रोसेस जरी असल्या तर त्याला एकात आपण ते एकामध्ये ते ॲड केलेलं आहे. म्हणजे जे जे काय 7 टाईप्स आहे, क्लासिफिकेशन म्हणा पाहिजे तर थर्मोडायनामिक प्रोसेस त्याचं क्लासिफिकेशन 7 टाईपचे क्लासिफिकेशन, त्याचे 7 प्रकार पडतात. इरिव्हर्सिबल आणि रिव्हर्सिबल. दुसरी जी आहे ती ॲक्च्युली आयसोथर्मल. आपण केमिस्ट्रीमध्ये पाहिलेलं, आपण मिनिंगफुल इथं बघतोय, तिथं मिनिंगफुल पाहिलेलं असेल. आयसोथर्मल. पुढची जी आहे ती आयसोबारिक किंवा त्याच्या आधी, ठीक आहे आयसोबारिकच आधी घेतो, क्रमवार तीच घेणं योग्य आहे. आयसोबारिक प्रोसेस. पुढची आयसोकोरिक, शब्दांमध्येच अर्थ आहे आयसोकोरिक प्रोसेस. त्याच्या पुढची जी आहे ते ॲडियाबॅटिक. ॲडियाबॅटिक मी इथं घेतली, आयसोथर्मल नंतर लगेच ॲडियाबॅटिक नाही घेतली. त्याच्या पुढची आहे सायक्लिक आणि त्याच्या पुढची आहे फ्री एक्सपान्शन. फ्री एक्सपान्शन सर्व सायन्सच्या प्रत्येक शब्दामध्ये त्याचं मिनिंग तिथंच निघत असतं. केमिस्ट्री असो कोणताही विषय असो, त्या शब्दांमध्ये बराचसा अर्थ असतो. तर ह्या 7 टाईपच्या थर्मोडायनामिक प्रोसेस आहे. तर त्याच्यातले आपल्याला आता ह्या क्रमवार लक्षात घ्यायचे आहे. तर त्याच्यातली पहिली प्रोसेस आहे इरिव्हर्सिबल अँड रिव्हर्सिबल. ही एकत्र आहे, अँड रिव्हर्सिबल. फर्स्ट क्लास जो आहे क्लासिफिकेशनमधला पहिला टाईप जो आहे
रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल शब्दातच अर्थ आहे आता. दोघं सायमल्टेनियसली म्हणजे ॲक्च्युली 2 टाईप नाही, ते एकाच टाईपमध्ये एकत्र घेतलेलं आहे. इरिव्हर्सिबल. इरिव्हर्सिबल तर कोणती थर्मोडायनामिक स्टेट इनिशियल स्टेट त्याला ए म्हणलं आणि फायनल स्टेट त्याला बी म्हणलं. लक्षात घ्यायचं, बऱ्याच ठिकाणी आपलं झालेलं आहे, तरी कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी नीट लक्षात घ्यायचं. इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट थर्मोडायनामिक स्टेट चेंज होणं, तर ती जी काय प्रोसेस आहे दॅट इज कॉल्ड थर्मोडायनामिक प्रोसेस. तर त्याच्यातली इरिव्हर्सिबल बघतो आपण. तर इनिशियल स्टेटपासून फायनल स्टेटपर्यंत जाणं. समजा गॅस सिस्टीम घेतलं मी, आत्ता काहीतरी टेम्परेचर, आत्ता काहीतरी तिची स्टेट आहे, म्हणजे आत्ता जे काय आहे त्याचे व्हेरिएबल टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम, डेन्सिटी जे काय असेल ते, आणि नंतर मी इथलं रूमचं टेम्परेचर वाढवलं किंवा बाकीचं कोणताही व्हेरिएबल बदल केला, तर त्याची जी काय स्टेट बदल होणार आहे, सर्वच गोष्टी बदलणार आहे. म्हणजेच त्याची स्टेट चेंज होणार आहे. तर इनिशियल स्टेटला ए म्हणलं मी, फायनल स्टेटला बी म्हणलं. तर हे इनिशियल स्टेटपासून फायनल स्टेटपर्यंत जाताना अशा मध्ये अनेक स्टेट येणार आहे. मध्ये अनेक स्टेट येणार आहे. अशा स्मॉल इनफायनाईट स्टेट येणार आहे, भरपूर स्टेट येणार आहे. तर हे सगळ्या स्टेट जोडणारं जर मी सगळ्या स्टेट जोडल्या तर मला ह्या टाईपचा असा काहीतरी ग्राफ येईल, ह्या टाईपचा. तर इथं इनिशियल स्टेटकडनं फायनल स्टेटकडं चालला, म्हणजे ह्या डायरेक्शननी स्टेट चेंज होऊन राहिली. ही इनिशियल स्टेट झाली, इनिशियल पाहिजेत शब्द लिहितो, आणि ही फायनल स्टेट झाली, फायनल स्टेट. तर इनिशियलकडनं फायनलकडं जाताना काय होणार आहे, मध्ये अनेक स्टेट येणार आहे. डायरेक्ट इनिशियल स्टेटपासून फायनल स्टेटपर्यंत लगेच इनिशियल आणि फायनल अशा 2 इन्स्टंटला 2 स्टेट नाही आहेत. ते इनिशियलकडून फायनलकडे जाताना मध्ये सिरीज ऑफ द स्मॉल स्टेट्स येणार आहे. दॅट सिरीज ऑफ द स्मॉल स्टेट दॅट्स आर कॉल्ड क्वासिस्टॅटिक स्टेट्स. त्यांना क्वासिस्टॅटिक स्टेट म्हणतात, शब्दातच अर्थ आहे. इनफायनाइटेसिमली स्मॉल अशा इनफायनाईट स्टेट्सची सिरीज येणार आहे, दॅट आर कॉल्ड क्वासिस्टॅटिक स्टेट्स. तर हे जे काय इनिशियल स्टेटपासून फायनल स्टेटपर्यंत जाणारा जो काय मी पाथ दाखवला, दॅट इज कॉल्ड पाथ ऑफ द थर्मोडायनामिक स्टेट. तर थर्मोडायनामिक स्टेट इनिशियलपासून फायनलकडे जाताना ते वेगवेगळ्या प्रकारे असू शकते. तर इथं जे चेंजेस आहे, इथं जे काय झालेले असेल, आत्ता हे दाखवला हा पाथ, ह्या पाथमध्ये जे काय चेंजेस झालेले असतील, त्याच्यापेक्षा समजा या अशी गेली, इनिशियल अशी होती आणि तिथून अशी गेली, अशी जाऊ शकते, अशी पण जाऊ शकते, अशी पण जाऊ शकते. म्हणजे असे डिफरंट पाथ्स येणार आहे. डिफरंट पाथ्स आले म्हणजे त्याच्यामधल्या इंटरनल जे काय सिरीज आल्या, डिफरंट स्मॉल स्टेट्साचीच ज्या काय सिरीज आहे, मधल्या इंटरनल ज्या काय स्मॉल डिफरंट इनफायनाईट स्टेट्स ज्या आल्या, क्वासिस्टॅटिक स्टेट्स, त्या ज्या आल्या त्या डिफरंट पाथच्या करस्पॉन्डिंग डिफरंट येणार आहे. म्हणजे इंटरनल जे काय चेंजेस आहे, इनिशियल स्टेटपासून फायनल स्टेटपर्यंत सिस्टम जेव्हा चेंज झाले, प्रोसेस झाली, तेव्हा ह्या रस्त्याने जेव्हा ह्या पाथने झालं, तेव्हा इथल्या इंटरनल गोष्टी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारे बदलणार आहे. इकडचा वेगळा पाथ घेतला मी, अजून असे वेगवेगळे पाथ. तर इंटरनल चेंजेस किंवा मधल्या ज्या क्वासिस्टॅटिक स्टेट्स ज्या येणार आहे त्या वेगवेगळ्या येणार आहे. बेसिक अर्थ लक्षात घ्यायचे. तर समजा हे झालं इनिशियल स्टेटपासून फायनल स्टेटपर्यंत गेलं. तर हा जो काय पाथ दाखवला मी, याला म्हणतात ॲक्च्युली पाथ ऑफ द थर्मोडायनामिक स्टेट, पार्ट ऑफ द थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणा पाहिजे तर. ए टू बी, इथं बाणाला अर्थ आहे डायरेक्शन, ह्या डायरेक्शनने केलेलं आहे मी. ए इनिशियल झाली, ही फायनल झाली, ह्या बाणावरनं लक्षात येतं. तर इकडं मी व्हॉल्यूम घेतलं, इकडं प्रेशर घेतलं. तर कोणताही प्रोसेस थर्मोडायनामिक प्रोसेस मध्ये आपल्याला पी वर्सेस व्ही ग्राफ काढता येतो. दॅट पी वर्सेस व्ही ग्राफ इज कॉल्ड पी व्ही डायग्रॅम किंवा इंडिकेटर डायग्रॅम.
प्रत्येक शब्दाचं मिनिंग बघतो आपण. पी-व्ही डायग्राम किंवा इंडिकेटर डायग्राम. तर ह्यामधल्या क्वासिस्टॅटिक स्टेट ज्या येणार आहे त्या डिफरंट पार्टच्या अलॉंग डिफरंट येणार आहे. तर इरिव्हर्सिबल प्रोसेसचा अर्थ बघतो आपण. तर इरिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये इनिशियल स्टेटकडनं फायनल स्टेटपर्यंत ती थर्मोडायनामिक सिस्टीम जाईपर्यंत मध्ये जे काय अनेक बाकीच्या स्टेट ज्या आल्या त्या क्वासिस्टॅटिक स्टेट झाल्या. आणि ते होत असताना इनिशियलपासून फायनलपर्यंत जाईपर्यंत मध्ये जे काय गोष्टी घडणार आहे तिथं अपोजिशन बऱ्याच गोष्टीचं होणार आहे. म्हणजे रेझिस्टिव्ह फोर्सेस येणार आहे ड्यू टू सरफेस टेन्शन किंवा ड्यू टू विस्कॉसिटी, फ्लुइड विस्कॉसिटी जे काय असेल, ऑल जे काय ॲटमॉस्फेरिक फॅक्टर्स किंवा जे काय ऑल रेझिस्टिव्ह फोर्सेस. त्यामुळं मधी काहीतरी एनर्जी वापरली जाणार आहे. एपासून बीपर्यंत जाताना एनर्जी लॉस होणार आहे. इथं एनर्जी लॉस होणार आहे. शब्द नीट लक्षात घ्यायचे. एनर्जी लॉस होणार आहे. एनर्जी लॉस. आणि एनर्जी लॉस झाल्यामुळं आपण उलट्या डायरेक्शनने केलं. फायनल टू इनिशियल परत आपण स्टेट बदल केला. इनिशियल टू फायनल, फायनल के गेलं आणि उलट्या डायरेक्शनने करून पाहिलं परत. फायनल टू इनिशियल प्रोसेस म्हणजे फायनल स्टेटकडून इनिशियल स्टेटकडे नेण्याचा प्रयत्न केला. तर तिथं एनर्जी लॉस झाल्यामुळं परत उलट्या डायरेक्शनने म्हणजे ह्या डायरेक्शनने इथं जर जसाचे तसा पाथ रिट्रेस झाला असता, पाथ उलट्या डायरेक्शनने जसाचे तसा रिगेन झाला असता, रिट्रेस झाला असता, तर ते प्रोसेसला रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणता आलं असतं. आणि ते कधी झालं असतं, एनर्जी लॉस जर झाला नसता तर इथं एनर्जी लॉस होणार आहे. त्यामुळे ही जी काय प्रोसेस आहे मी एपासून बीपर्यंत जाणारी जी काय एकाच डायरेक्शनने बाण दाखवला. त्यामुळे हे इथं रिट्रेस करता येणार नाही आपल्याला. तो जो पाथ येतो जसेचे तसा रिगेन होणार नाही. आपल्याला फायनल टू इनिशियल न्यायचं असेल तर आपल्याला वेगळा काहीतरी एनर्जी लॉस झाला त्यामुळे मधल्या स्टेट जसेचे तसे सगळ्या रिगेन होणार नाही. साधा कॉमन सेन्स आहे. त्यामुळे त्या वेगळ्या टाईपने येतील. त्यामुळे असं आपण हे सोडून हा पाथ रिट्रेस करायचा न करता कोणताही वेगळा पाथ दाखवला तो असा दाखवा नाही तर असा दाखवा नाही तर कसाही दाखवा असाच दाखवतो मी. कारण आपल्याला ते पुस्तक उतरायची सवय आहे. पुस्तकातल्यासारखाच दाखवतो. त्यामुळे हे जो काय पाथ मी दाखवला इथं रिव्हर्स जाताना म्हणजेच बी टू ए रिट्रेस नाही झाला जसाचे तसा पाथ, तो पाथ वेगळा आला तर याला म्हणतात इरिव्हर्सिबल प्रोसेस. कारण इथं एनर्जी लॉस झालं. ही म्हणतात याला म्हणतात इरिव्हर्सिबल प्रोसेस. म्हणजे इथं पाथ जो आहे पाथ इन बॅकवर्ड डायरेक्शन इज नॉट रिट्रेस. पाथ इन रिव्हर्स डायरेक्शन नॉट रिट्रेस, नॉट रिगेन, नॉट रिट्रेस म्हणा, नॉट रिट्रेस्ड. हे झालं इरिव्हर्सिबल. याच्यातच मी रिव्हर्सिबल बोललो. रिव्हर्सिबल जर असेल तर काय होईल, तो पाथ जसाचे तसा रिट्रेस होईल. तो पाथ जसाचे तसा रिट्रेस होईल. त्यामुळे त्याचा पी-व्ही डायग्राम ह्या टाईपने येणार आहे. इनिशियल टू फायनल, इनिशियल टू फायनल स्टेट. एला इनिशियल म्हणलं, बीला फायनल म्हणलं. ह्या डायरेक्शनने म्हणजे चेंज झाला, थर्मोडायनामिक प्रोसेस झाली इनिशियल टू फायनल. आणि जर रिट्रेस झालं उलट्या डायरेक्शनने गेलं तर याला म्हणतात रिव्हर्सिबल प्रोसेस. रिव्हर्सिबल म्हणजे पाथ इथं काय होणार आहे, इथं एनर्जी लॉस नाही होणार. एनर्जी नो लॉस, नो एनर्जी लॉस. एनर्जी लॉस नाही होणार, नो एनर्जी लॉस. आणि एनर्जी लॉस नाही झाल्यामुळंच काय होणार आहे, मधल्या स्टेट जसेचे तशा उलट्या डायरेक्शनने परत म्हणजे गाडी एस टी पुण्यावरनं नगरला चालली तर सगळे रस्ते त्या त्या रस्त्याला बरोबर ते ते गावं लागणार आहे. उलट्या नगरवरनं शिरूरला जाऊन हे पुण्याला जाऊन तर पुण्यावरनं नगरला जाऊ ते ते गावं लागणार म्हणजे सगळे रिट्रेस होणार आहे. तर ती रिव्हर्सिबल होईल. पण याच्यामध्ये लॉसेस झाल्यामुळे ते होत नाही. याच्या नेमकं बेसिक त्याच्या ॲनालॉगस आहे. एनर्जी लॉस झाल्यामुळं नो लॉस, एनर्जी नो लॉस झाल्यामुळे इथं काय झालं
रिट्रेस झाला, पाथ रिट्रेस झाला. पाथ रिट्रेस होतो. रिट्रेस्ड कम्प्लिटली, रिगेन कम्प्लिटली, रिट्रेस्ड कम्प्लिटली, टोटली रिट्रेस्ड होतो. तर हा मेन बेसिक फरक झाला. त्यामुळे इथं दोन्ही डायरेक्शननी बाण काढले, त्याची पी व्ही डायग्राम आली. पी व्ही डायग्राम आली. हे झालं रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस. त्याचे एक्झाम्पल पाहिजे तेवढे आहे. इरिव्हर्सिबल प्रोसेस जी आहे, इरिव्हर्सिबल प्रोसेस कोणती नॅचरली ऑकरिंग प्रोसेस डेली लाईफमध्ये इन्फानाईट प्रोसेसेस प्रत्येक इन्स्टंटला होत असतात. तर ऑल नॅचरल ऑकरिंग प्रोसेस आर रिव्हर्सिबल. ठीक आहे, थोडा शब्द मी जस्ट ऑल नाही वापरत, मोस्ट ऑफ द ऑल नॅचरली ऑकरिंग प्रोसेसेस आर रिव्हर्सिबल. ऑल शब्द वापरल्याने फरक नाही पडत. सर्व नॅचरली ऑकरिंग प्रोसेसेस ज्या आहेत त्या इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. म्हणजेच रिव्हर्सिबल प्रोसेस इज आयडियल प्रोसेस. म्हणजे ॲक्च्युली इट इज नॉट एक्झिस्ट इन अ नेचर. आयडियल शब्द कळत असेल तर इट इज आयडियल. आयडियल म्हणजेच ती एक्झिस्ट नाही आहे. त्यामुळे नॅचरली ऑकरिंग सगळ्या प्रोसेसेस ज्या आहेत त्या इरिव्हर्सिबल प्रोसेस झाल्या. आपण ज्या 7 प्रोसेस पुढे बघणार आहे त्या सगळ्या इरिव्हर्सिबल प्रोसेसेस असणार आहे. रिव्हर्सिबल प्रोसेस इज आयडियल प्रोसेस. त्यामुळे नो वन प्रोसेस नॅचरली ऑकरिंग इज एक्झिस्ट विच इज रिव्हर्सिबल. तर ऑल नॅचरली ऑकरिंग प्रोसेस आर इरिव्हर्सिबल. ऑल नॅचरली ऑकरिंग नॅचरल प्रोसेसेस रिअल लाईफमधल्या आर इरिव्हर्सिबल. प्रत्येक प्रोसेस होत असताना, चेंज होत असताना, स्टेट चेंज होत असताना एनर्जी लॉस होणार आहे. त्यामुळं ते रिव्हर्स डायरेक्शन आहे ती जशीची तशी कम्प्लिटली रिगेन होणार नाही. ठीक आहे, पुढचं बघायचं आता. पहिली प्रोसेस संपली, आता आपल्याला दुसरी बघायची आयसोथर्मल प्रोसेस. ह्या फार महत्त्वाच्या प्रोसेस आहे केमिस्ट्रीमध्ये झालेल्या. आपल्याला याच्यावर सगळे MCQज आहेत. शब्दामध्येच अर्थ आहे आता. आयसोथर्मल, आयसो म्हणजे कॉन्स्टंट, थर्मल म्हणजे टेम्परेचर. टेम्परेचर कॉन्स्टंट, टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजेच काय झालं, इम्प्लाइज चेंज इन टेम्परेचर. शब्द नीट लक्षात घ्यायचे. टेम्परेचर जर कॉन्स्टंट असेल तर त्याच्यात बदल काय झाला, काहीच नाही झाला. चेंज इन टेम्परेचर झिरो झालं. चेंज इन टेम्परेचर झिरो झालं. ती स्टेट जी आहे ती इनिशियलपासून फायनलपर्यंत समजा अशी झाली. चेंज इन थर्मोडायनामिक स्टेट, चेंज इन थर्मोडायनामिक स्टेट. मी पुन्हा पुन्हा खोडतोय आणि काढतोय म्हणजे काहीही ग्राफ काढून नाही चालत. ए अँड बी ते जे काय झालं चेंज इन थर्मोडायनामिक स्टेट, त्यामुळे त्याची पी व्ही डायग्राम अशी झाली. पी व्ही डायग्राम बाकीचं लिहित नाही बसत मी. पी व्ही डायग्राम ह्या टाईपने झाली. ही इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. इनिशियलकडून बाणाचा अर्थ इनिशियल टू फायनल. तर चेंज इन टेम्परेचर किती झालं, झिरो झालं. त्यामुळे बाय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, फर्स्ट लॉनुसार आपण इथं जे काय काढतो आता याचं प्रत्येकाचं ह्या सगळ्या गोष्टी काढणार आहे. फर्स्ट लॉनुसार बाय फर्स्ट लॉ काय आलं, क्यू इज इक्वल टू डेल्टा यू, क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस वर्क डन, डेल्टा यू प्लस वर्क डन. तर इथं काय झालं, व्हॉल्यूम जे आता इकडे व्ही आहे म्हणजे इथलं व्हॉल्यूम V1 होईल, इथलं व्हॉल्यूम V2 होईल, इथला प्रेशर काहीतरी P1 होईल, इथला प्रेशर P2 होईल. ह्या सगळ्या गोष्टी काढायला वेळ नसतो. ते कॉमन सेन्सने लक्षात घ्यायचं असतं, ते आपल्या लक्षात येतं. त्यामुळे इथं ॲक्च्युली V1 टू P1 जे काय असेल ते हे व्हेरिएबल लिहितच नाही मी कोऑर्डिनेट्स. ते कोऑर्डिनेट्स लिहिलं तर आपला काय जे असेल ते ॲक्च्युली V1च्या करस्पॉन्डिंग मी याला प्रेशर P1 म्हणतो. इथले जसं काय जे सिम्बॉल दिले त्यानुसार येईल. त्यामुळे कोऑर्डिनेट लिहित नाही मी. व्हॉल्यूम कमी होतं, प्रेशर जास्त होतं. व्हॉल्यूम वाढलं, प्रेशर कमी झाला. म्हणजे प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. म्हणजे ॲक्च्युली आयसोथर्मल प्रोसेस जी आहे ते ओबेज बॉयल्स लॉ, बॉयल्स लॉ ओबे करते.
पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. इथं काय आलं, पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट आला आणि हाच आला याचं इक्वेशन ऑफ स्टेट. इक्वेशन ऑफ स्टेट आलं खरं ह्या सिस्टीमचं. इक्वेशन ऑफ स्टेट, आयसोथर्मल प्रोसेसचं इक्वेशन ऑफ स्टेट आलं. इक्वेशन ऑफ स्टेट. आता नीट लक्षात घ्यायचं, इथं व्हॉल्यूम वाढलं म्हणजे वर्क डन आलं. वर्क डन जे येणार आहे ते येणार आहे. वर्क डन आलं डब्ल्यू इज इक्वल टू किती आलं, पी इन टू डेल्टा व्ही किंवा पी इन टू डी व्ही. वर्क डन आलं. ॲक्च्युली थोडं लक्षात घ्यायचं, ही आयसोथर्मल प्रोसेस फार बारीक गोष्टी असतात, ते आपण वरवर काही लिहित असतो. थोडं बारीक लक्षात घेतलं तर हे जे काय चेंज झाला फ्रॉम इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट, इट इज व्हेरी व्हेरी स्लो होत असते. इट इज स्लो होत असते. स्लो जर होत असेल तरच टेम्परेचर कॉन्स्टंट राहील. स्लो प्रोसेस. ती फास्ट होत असेल तर तिथं टेम्परेचर कॉन्स्टंट नाही राहणार. तिथं हीट एक्सचेंज म्हणजे क्यू कॉन्स्टंट राहील, का जे ॲडियाबॅटिकमध्ये होणार आहेत. बेसिक डिफरन्स लक्षात घ्यायचा. ही फार स्लो प्रोसेस आहे, त्यामुळं टेम्परेचर कॉन्स्टंट राहिलं. टेम्परेचर कॉन्स्टंट, त्यामुळे डेल्टा टी झिरो आला. त्यामुळे डेल्टा यू जो आहे, चेंज इन टेम्परेचर काहीच झालं नाही म्हणजे इथं डेल्टा यू पण झिरो येईल. इम्प्लाइज डेल्टा यू म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी झिरो येईल. आणि त्यामुळं फर्स्ट लॉनुसार हे क्यू इज इक्वल टू डब्ल्यू आला. आणि डब्ल्यू किती येणार आहे मी इथं काढतो. डब्ल्यू जे येणार ते इंटिग्रेशन ऑफ पी इंटू डेल्टा व्ही. ॲक्च्युली पी डी डब्ल्यू नाही, ॲक्च्युली पी इंटू डेल्टा व्ही किंवा पी डी व्ही म्हणा. वर्क डन केमिस्ट्रीमध्ये पी डी व्ही. आणि डी व्ही किती येणार आहे इथं, चेंज इन व्हॉल्यूम. आता याच्या बेसिकनुसार पी इंटू डी व्ही, पीची व्हॅल्यू काय होणार आहे, डी डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ पी डी व्ही. सगळ्या स्टेप लिहायच्या नव्हत्या मला, तरी लिहितो आता. व्ही इनिशियल टू व्ही फायनल. आणि आयडियल गॅस इक्वेशननुसार किंवा इक्वेशन ऑफ स्टेटनुसार पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. आणि त्यामुळं पीची व्हॅल्यू टाकली इथं, इथं पीची व्हॅल्यू टाकली, ती आली एन आर टी अपॉन ही. एन आर टी अपॉन व्ही आली. पीची व्हॅल्यू टाकली ती आली एन आर टी अपॉन व्ही इंटू डी व्ही. तसंच एन आर टी बाहेर निघाला, एन आर टी बाहेर निघाला. ह्या एवढ्या स्टेप लिहायची गरज नव्हती मला, डायरेक्ट लिहायचं होतं. ते आलं फ्रॉम इनिशियल टू फायनल. आणि त्यामुळे ते डी व्ही अपॉन व्ही इनिशियल टू फायनल ते जे येईल लॉग ऑफ एल एन व्ही एफ मायन अपॉन व्ही आय येईल. डायरेक्ट स्टेप लिहिले मी, ते पानभर करत बसावं लागेल आपल्याला परत. हे आपल्याला सगळ्या गोष्टी बेसिक कळतात. त्यामुळे इथं जे काय आलं, फार बारीक गोष्टी लक्षात घ्यायची. आयसोथर्मल प्रोसेस हे स्लो प्रोसेस. इट इज व्हेरी व्हेरी स्लो. स्लो झालं तरच टेम्परेचर कॉन्स्टंट राहील. टी कॉन्स्टंट म्हणजेच शब्द नीट लक्षात घ्यायचे, चेंज म्हणजे डेल्टा टी झिरो झाला. टी कॉन्स्टंट म्हणजे बदल काहीच नाही झाला. त्यामुळे डेल्टा टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर झिरो झाला. आणि चेंज इन टेम्परेचर झिरो झाला म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी, डेल्टा यू झिरो झालं. आणि त्यामुळं फर्स्ट लॉनुसार काय झालं, क्यू इज इक्वल टू झिरो प्लस डब्ल्यू झालं. आणि म्हणजे क्यू इज इक्वल टू डब्ल्यू झालं. म्हणजे जेवढी एनर्जी हीट एक्सचेंज आहे दॅट इज ऑल टोटली यूज फॉर डुईंग दी एक्सटर्नल वर्क. क्यू बरोबर डब्ल्यू झालं. आणि डब्ल्यूची व्हॅल्यू जी येते ती एन आर टी एल एन व्ही एफ अपॉन व्ही आय. हे प्रॉब्लेम सोडवताना आपल्याला हे इक्वेशन लागणार आहे. बेसिकली हे झालं आयसोथर्मल प्रोसेसमध्ये, हे त्याचं इक्वेशन ऑफ स्टेट झालं किंवा ही त्याची पी व्ही डायग्राम, इंडिकेटर डायग्राम झाली. हे आलं इक्वेशन ऑफ स्टेट किंवा हे आलं सगळं त्याचं सगळंच. हे आलं डब्ल्यू इज इक्वल टू त्याचं इंटिग्रेशन घेतलं डी डब्ल्यूचं तर ते डब्ल्यू होईल. डब्ल्यू इज इक्वल टू पाहिजे तर इथं लिहितो मी, डब्ल्यू इंटिग्रेशन ऑफ डी डब्ल्यू, याचं इंटिग्रेशन पी डी व्हीचं. ठीक आहे.
हे झालं आयसोथर्मल प्रोसेस. नीट लक्षात घ्यायचं, पुढं याच्याशी रिलेटेड. पुढची तिसरी प्रोसेस आहे आयसोबारिक प्रोसेस. बार म्हणजेच प्रेशर. आयसोबारिक प्रोसेस. आयसोबारिक प्रोसेस सगळेच बारीक बारीक जर ऑब्झर्वेशन केलं, बारीक जर स्टडी केलं, तर ते सगळे तिथंच दिसत असतं. बार म्हणजे प्रेशर कॉन्स्टंट राहील. प्रेशर कॉन्स्टंट. बार म्हणजे प्रेशर, त्यामुळे आयसोबारिक प्रेशरमध्ये प्रोसेसमध्ये प्रेशर कॉन्स्टंट म्हणजे चेंज इन प्रेशर डेल्टा पी झिरो झाला. ह्या केसमध्ये डेल्टा पी झिरो झाला. त्यामुळे त्याची डायग्रॅम, पी व्ही डायग्रॅम, ग्राफचे अर्थ कळत असेल तर ती सेकंदात सगळे ग्राफ काढता येत असतं आपल्याला, सगळे, इथलेच नाही. आपण ग्राफ कधी लक्षात घेत नाही. पी व्ही डायग्राम म्हणजे पी कॉन्स्टंट झाला काहीतरी, इथं काहीतरी कॉन्स्टंट घेतला इनिशियल टू फायनल. ही आली त्याची पी व्ही डायग्राम, चेंज ऑफ स्टेट फ्रॉम इनिशियल टू फायनल. हा आला त्याची पी व्ही डायग्राम. बाकीचं लिहित नाही बसत आता मी. व्ही आय किती, व्ही एफ किती, पी किती इथं दिसतं ग्राफमध्ये. ते बेसिक आला इथं. आता डेल्टा पी झिरो आला. डेल्टा पी झिरो आला म्हणजे चेंज इन प्रेशर झिरो आला. डेल्टा पी झिरो आला. अजून काय होईल? बाय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, क्यू इज इक्वल टू डेल्टा यू. पहिलेचं जसं काढलं तसं सगळ्याचं काढायचं आता, प्लस डब्ल्यू. तर इथं प्रेशर कॉन्स्टंट आहे, चेंज इन व्हॉल्यूम झाला, त्यामुळे इथं वर्क डन येणार आहे. व्हॉल्यूम जे आहे ते इनिशियलपासून फायनलपर्यंत गेलं, काहीतरी इनिशियल फायनल झालं, त्यामुळे इथं वर्क डन येणार आहे. चेंज इन व्हॉल्यूम होणार आहे, वर्क डन येणार आहे. तर वर्क डन जे येईल इथं ह्या केसमध्ये, वर्क डन जे येईल ते पी इंटू डेल्टा व्ही. फर्स्ट याच्यानुसार वर्क डन जे येईल ते पी इंटू डेल्टा व्ही, आणि पी डेल्टा व्ही बाय, किंवा फर्स्ट आयडियल गॅस इक्वेशन ऑफ स्टेट शब्द लिहितो मी. आयडियल गॅस इक्वेशन म्हणण्यापेक्षा इक्वेशन ऑफ स्टेट करस्पॉन्डिंग शब्द, किंवा आयडियल गॅस इक्वेशन म्हणजे पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. त्यामुळे पी इंटू डेल्टा व्ही इज इक्वल टू एन आर इंटू डेल्टा टी. हे आलं वर्क डन. पी डेल्टा व्ही म्हणजेच वर्क डन जे आलं ते हे आलं, पी डेल्टा व्ही इज इक्वल टू एन आर डेल्टा टी. डब्ल्यूची किंमत काढली मी, ती आली एन आर डेल्टा टी. तर क्यू जो आला तो प्लस चेंज इन इंटरनल एनर्जी. आता नीट ऐकायचं, इथं डेल्टा टी चेंज इन टेम्परेचर येणार आहे. इथं ज्या अर्थी डेल्टा टी आला त्याचाच अर्थी काय, इथं टेम्परेचरमध्ये बदल होणार आहे. डेल्टा टी झिरो नाही आहे. डेल्टा टी झिरो नाही म्हणजे इम्प्लाईज टी पण झिरो नाही आहे इथं. त्याच्यावरनं दिसतं टी पण झिरो नाही, त्यामुळं टी जो आहे तो पण झिरो नाही. नॉट इक्वल टू झिरो मी नीट लिहिलेलं आहे, आपण फक्त नीट वाचायचं असतं. त्यामुळे इथं मी चेंज इन इंटरनल एनर्जी काढतो, चेंज इन इंटरनल एनर्जी. तर ॲक्च्युली आयसो बारीक प्रोसेस म्हणजेच प्रेशर कॉन्स्टंट ठेवून, याचं एक्झाम्पल बोलतो मी. प्रेशर कॉन्स्टंट ठेवून म्हणजे गॅस सिस्टम घेतलं, पिस्टनवर वजन काहीतरी ठेवलं, प्रेशर कॉन्स्टंट ठेवून हिटिंग केलं, म्हणजे हिटिंग ऑफ अ गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर. हे याचं एक्झाम्पल होईल, हिटिंग ॲट कॉन्स्टंट प्रेशर कॉन्स्टंट ठेवून. त्यामुळे डेल्टा यू जो येतो चेंज इन एनर्जी, एन इंटू सी पी डेल्टा टी येईल, एन इंटू सी पी डेल्टा टी. डेल्टा यूची व्हॅल्यू काढली मी, डब्ल्यूची व्हॅल्यू काढली, डेल्टा यूची काढली, आणि इथं टाकतो ह्या इक्वेशनमध्ये, फर्स्ट लॉमध्ये. त्याला एन सी पी डेल्टा टी, एन सी पी डेल्टा टी. एक मिनटं, हे सी पी नाही येणार ॲक्च्युली, एन सी व्ही डेल्टा टी येईल. चेंज इन इंटरनल एनर्जी चेंज होते, म्हणजे ॲक्च्युली तिथला सी व्हीच असतो, सी पी नसतो.
डेल्टा यू जेव्हा आला तेव्हा इथला सी व्हीच असतो, नॉट सी पी. त्यामुळे एन सी व्ही डेल्टा टी हे दोघांचं सिम्प्लिफाय केलं. एन डेल्टा टी बाहेर निघाला, एन डेल्टा टी ते राहिलं सी व्ही प्लस आर. आणि मेअर्स रिलेशन कळत असेल, सी पी मायनस सी व्ही इज इक्वल टू आर. तर हे सी व्ही प्लस आर म्हणजे आलं सी पी. त्यामुळे हे जे का आलं एन डेल्टा सी पी आलं. एन डेल्टा सी पी याच्यावरनं व्हॅल्यू काढली, हे आलं एन सी पी डेल्टा टी. हे आलं क्यू इज इक्वल टू म्हणजे हीट एक्सचेंज जो आला, डेल्टा क्यू जो आला तो हीट एक्सचेंज जो आला तो डेल्टा टी इज नॉट इक्वल टू 0 ह्या केसमध्ये, म्हणजेच एम्प्लाइज टी इज इक्वल टू ऑल्सो नॉट 0. तर ह्या केसमध्ये हे आलं एन सी पी डेल्टा टी. थोडं ट्रिक्स लक्षात घ्यायची. आयसोबारिक प्रोसेस ही बार कॉन्स्टंट, बार म्हणजे प्रेशर, त्यामुळे हे इथलं जे येणार आहे सी पी येणार आहे, हा जो येणार आहे एन सी पी डेल्टा टी. आयसोकोरिक प्रोसेसमध्ये ह्याच टाईपनी एन सी व्ही डेल्टा टी येईल, का जे पुढच्या ह्याच्यात बघायचं आहे. म्हणजे इथं काय झालं, आयसोबारिक प्रोसेस मी कंटिन्युएशननुसार जे काय बेसिक गोष्टी आहे, जे जे होतं सायंटिफिकली त्यानुसार ते लिहिलं मी. फर्स्ट लॉमध्ये किमती टाकल्या. चेंज इन इंटरनल एनर्जी म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी नाही, हीट एक्सचेंज म्हणजे क्यू जो आला तो किती आला, एन सी पी डेल्टा टी आला. ह्या केसमध्ये नीट ऐकायचं, ह्या केसमध्ये हा क्यू किंवा डेल्टा यू किंवा डब्ल्यू हे तिघांपैकी कोणताच झिरो नाही. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स जे येतं आहे त्याच्यामध्ये हे जे काय 3 व्हेरिएबल आहे ते तिघांपैकी एकही झिरो नाही ह्या केसमध्ये, हे लक्षात घ्यायचं आहे. बाकीच्या प्रत्येक केसमध्ये कोणती तरी क्वांटिटी झिरो येणार आहे, ह्या केसमध्ये ती एकही झिरो येत नाही. हे झालं आयसोबारिक प्रोसेस. पुढची आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेस शब्दातच अर्थ आहे, कोर म्हणजेच व्हॉल्यूम. त्यामुळे व्हॉल्यूम कॉन्स्टंट झालं ह्या प्रोसेसमध्ये, व्हॉल्यूम कॉन्स्टंट झालं. व्हॉल्यूम कॉन्स्टंट झालं म्हणजेच काय, डेल्टा व्ही म्हणजे चेंज, त्याच्यातला चेंज काहीच नाही झाला, म्हणजेच तो झिरो झाला, म्हणजे डेल्टा व्ही झिरो झाला. डेल्टा व्ही झिरो झाला. याची पी व्ही डायग्रॅम काढली तर कसे येईल, व्हॉल्यूम कॉन्स्टंट म्हणजेच प्रेशर काही असो, व्हॉल्यूम ह्या टाईपने हाय तेच राहील. इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेटचं, इनिशियल स्टेट एला म्हणलं मी, ही फायनल स्टेट म्हणलं. कोणत्याला काही म्हणलं, खालनं बाण वर करा नाही तर वरनं खाली करा. मी ए याला म्हणलं आणि याला बी म्हणलं, त्यामुळं इनिशियल टू फायनल व्हॉल्यूम जे आहे ते शेवटपर्यंत कॉन्स्टंट. ग्राफ वाचता येत असेल तर ग्राफवर दिसतं. पी व्ही डायग्राम याची आली, पी व्ही डायग्राम आली. आयसो व्हॉल्यूम कॉन्स्टंट म्हणजे आयसोकोरिक प्रोसेसची पी व्ही डायग्राम. तर इथं व्हॉल्यूम कॉन्स्टंट आलं, त्यामुळे डेल्टा व्ही झिरो आला. त्यामुळे डब्ल्यू म्हणजेच पी डेल्टा व्ही जो आहे तो झिरो होईल. ह्या केसमध्ये डब्ल्यू झिरो झाला. त्यामुळे बाय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, फर्स्ट लॉ आपण त्याच्यासाठी तर मग अशी स्टेटमेंट केलं आपल्याला, ते सर्व प्रोसेसमध्ये आपण तो वापरतो. त्याच्यात किमती टाकून काय काय होतं ते बघतो आपण. क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. तर डब्ल्यू इथं झिरो झाला, त्यामुळे क्यू इज इक्वल टू डेल्टा यू आलं. त्यामुळे ह्या प्रोसेसमध्ये किती आलं, क्यू इज इक्वल टू डेल्टा यू आलं. इथं लिहिलेलं आपण, म्हणजे जे काय हीट एक्सचेंजेस आहे, म्हणजे जी काय एनर्जी गेन ऑर लॉस होणार आहे, दॅट इज ऑलवेज इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी. क्यू इज इक्वल टू डेल्टा यू आलं. हे आलं याचं बेसिक आलं ह्या प्रोसेसचं. आता पुढं काय होणार आहे, डेल्टा यू मगाशी लिहिलं होतं मी, त्यामुळे डेल्टा यूची व्हॅल्यू मगाशी लिहिलं होतं मी. डेल्टा यू म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी किती असती, एन इंटू आत्ता मगाशी लिहिलं मी. इथं डेल्टा यू म्हणजे इथं डेल्टा सी व्ही असतो, एन सी व्ही डेल्टा टी झालं. त्यामुळं क्यू इज इक्वल टू
एन सी व्ही डेल्टा यूची किंमत काढली, एन सी व्ही डेल्टा टी आलं, डेल्टा टी आलं, हे आलं बेसिक, याच्यासाठीचं बेसिक. मगाशी मी बोललो आयसो बारीक असेल तर तिथं एन सी पी डेल्टा टी आलं होतं. आता हे आयसो कोरिक आहे, त्यामुळे इथं एन सी व्ही डेल्टा टी आलं. ट्रिक्स किंवा लॉजिक लक्षात घ्यायचे आपण. ते लॉजिक नसतं करत सायंटिफिकली, जरी स्टिक शब्द वापरला मी ती नसते, ते ॲक्च्युली सायंटिफिकली ते आलेलं असतं. फक्त आपल्याला लक्षात आपण ते तेवढी बुद्धी वापरत नाही, त्यामुळे ते कशामुळं आलं काय आलं ते लक्षात घेत नाही, ते त्यामुळं आलेलं आहे. त्यामुळे लक्षात ठेवण्यासाठी आपण ते बोलत असतो. क्यू इज इक्वल टू एन सी व्ही डेल्टा टी आलं. तर इथं ज्या अर्थी डेल्टा टी आलं, म्हणजेच ह्या केसमध्ये पण डेल्टा टी झिरो नाही आला, म्हणजेच ह्या केसमध्ये पण टेम्परेचर झिरो येत नाही, टेम्परेचर चेंज होतं. टी इज नॉट झिरो किंवा टी इज नॉट कॉन्स्टंट. डेल्टा टी इज नॉट इज इक्वल टू झिरो, म्हणजे टी जो येतो इट इज नॉट कॉन्स्टंट असं म्हणा पाहिजे. तर इट इज नॉट कॉन्स्टंट, टेम्परेचर बदल होतो. डेल्टा टी म्हणजे टी फायनल मायनस टी इनिशियल, ह्या सगळ्या गोष्टी नीट लक्षात घ्यायच्या आहे. तर मगाची आयसोथर्मल प्रोसेसमध्ये टी कॉन्स्टंट होता आणि डेल्टा टी झिरो होता आयसोथर्मलमध्ये. त्याच्यानंतर आयसो बारीक असू, आयसो कोरिक असू किंवा ॲडियाबॅटिक असू, त्या तिघांमध्ये टी बदलणार आहे, म्हणजे टी कॉन्स्टंट नाही राहत, डेल्टा टी झिरो नाही येत. त्यामुळं टी कॉन्स्टंट नसल्यामुळं ह्या पुढच्या मी आत्ता जे नावं घेतले तिथं डेल्टा टी झिरो नाही येत. हे याचं बेसिक झालं. आयसो पुढची प्रोसेस बघायची आता, ॲडियाबॅटिक प्रोसेस. ही एक महत्त्वाची प्रोसेस आहे, ॲडियाबॅटिक. ॲडियाबॅटिक प्रोसेस, ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये काय होतं, क्यू नीट ऐकायचं, क्यू इज कॉन्स्टंट आपण असं डोक्यात घेतलेलं असतं. इट इज नॉट लाईक दिस. क्यू कॉन्स्टंट नाही आहे, क्यू इज इक्वल टू झिरो आहे, नो हीट एक्सचेंजेस. क्यू कॉन्स्टंट नाही आहे, नीट लक्षात घ्यायचं. ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये हे त्याचं बेसिक आहे. क्यू कॉन्स्टंट आपण ते असं डोक्यात घेतलेलं असतं. इट इज नॉट क्यू इज इक्वल टू कॉन्स्टंट, इट इज क्यू इज इक्वल टू झिरो. तर क्यू झिरो याला म्हणजेच हीट एक्सचेंजेस, म्हणजे सिस्टमकडनं सराउंडिंगकडं जाताना एन्व्हायरमेंटला किंवा एन्व्हायरमेंटकडून सिस्टमकडं जी काय एनर्जी एक्सचेंज होणार आहे, गेन ऑर लॉस, तो काहीच नाही, म्हणजे फ्लोच होणार नाही. क्यू इज झिरो म्हणजे नो एक्सचेंज ऑफ हीट फ्रॉम सिस्टम टू द एन्व्हायरमेंट ऑर एन्व्हायरमेंट टू द सिस्टम. क्यू झिरो झाला या केसमध्ये, क्यू झिरो झालं. त्यामुळे बाय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, फर्स्ट लॉ काय आलं, क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. क्यू झिरो झाला, त्यामुळे इथं क्यू झिरो झाला याचाच अर्थ काय आलं, डेल्टा यू जो येतो मायनस डब्ल्यू होईल. डेल्टा यू म्हणजेच हीट एक्सचेंज, सॉरी चेंज इन इंटरनल एनर्जी, इट इज मायनस डब्ल्यू. त्यामुळे चेंज इन इंटरनल एनर्जी जी आली ती निगेटिव्ह ऑफ द वर्क डन आलं. हे आलं याचं बेसिक फर्स्ट लॉनुसार. सिम्प्लिफाय करतो, वेगळं काहीच नाही, मी बेसिकली ते डोक्यात घेतो. डोक्यात घेतलेलं हे सेकंदात सगळं डोक्यात येत असतं, फक्त आपल्याला इथं लिहिण्याच्यासाठी आणि समजून द्यायला वेळ लागतो. नाहीतर ते आपल्याला लगेच सेकंदात कळलं पाहिजे, काय झालं काय नाही लगेच कळत असतं. त्यामुळे ते फॉर्म्युले पाठ करायचे किंवा ते फार थिअरी झाली, फार मोठमोठे डेरिवेशन झाले असा भाग नसतो. बेसिकली ते लक्षात घेतलं तर आणि तर एम सी क्यू सुटतात, बाकी सगळा फापट पसारा असतो. कोणी काही बोलत असेल तर ते आपाप उत्तर कोणतंच येत नाही. ठीक आहे. आता याची मी पी व्ही डायग्राम काढतो, नीट लक्षात घ्यायचं. पी व्ही डायग्राम याची मगाशी मी थोडं बोललो पण होतो, याची पी व्ही डायग्राम थोडी आधी
वेगळं काढतो मी आणि मग तिची खरी काय ते काढतो. स्टेट ए पासून बी पर्यंत ही जी काय पी व्ही डायग्रॅम काढली मी, स्टेट ए टू बी, ही जी काय काढली मी, ही आयसोथर्मलची पी व्ही डायग्राम काढली. हे आपल्याला कधीच लक्षात येणार नाही, साधा साधा भाग आहे. ही आयसोथर्मल प्रोसेसची पी व्ही डी डायग्राम काढली. आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे 2 नंबरला आपण जी पाहिली का, जी स्टेट इनिशियलपासनं फायनलपर्यंत व्हेरी व्हेरी स्लोली होत असते. तिथं टेम्परेचर जर ते व्हेरी स्लो झालं तर आणि तरच तिथं टेम्परेचर कॉन्स्टंट राहणार आहे. तर ॲडियाबॅटिकमध्ये नेमकं उलटं होतं, नीट लक्षात घ्यायचं. ॲडियाबॅटिकमध्ये हीट एक्सचेंज म्हणजे Q0 कधी येईल, इट इज व्हेरी फास्टमध्ये होत असेल. आयसोथर्मलमध्ये स्लो प्रोसेस होती, हे ॲडियाबॅटिकमध्ये ही रॅपिड प्रोसेस असेल. रॅपिड प्रोसेस असेल तर आणि तरच Q0 राहणार आहे. आणि Q0 ज्या राहणार आहे याचाच अर्थ ही रॅपिड प्रोसेस आहे, म्हणजे ही ह्या टाईपनी होते, अशी अशी नाही होत. ही ह्या टाईपनी होईल, ह्या टाईपनी. त्यामुळे हा जो ग्राफ आहे ॲक्च्युली, हा जो ग्राफ आहे, हा ए टू बी किंवा हा पहिला ग्राफ आणि हा दुसरा ग्राफ, ॲक्च्युली पहिला आणि दुसरा ग्राफ, हा पहिला जो आहे तो आयसोथर्मल प्रोसेसचा झाला, हा दुसरा जो आहे तो ॲडियाबॅटिक प्रोसेसचा झाला. हा मेन फरक आहे. आपण हे मेन फरक आपल्याला कधीच लक्षात नाही येणार. त्यामुळे हा जो आहे तो असा रॅपिड म्हणजे असा याचा स्लोप कमी काढला मी. तर हे जे काय चेंज ऑफ स्टेट झाले ती ह्या टाईपनी होईल, ह्या टाईपनी. हे रॅपिड प्रोसेस आहे आणि रॅपिड प्रोसेस जर असली तर आणि तरच Q0 राहणार आहे, अदरवाईज इट इज नॉट ऑब्झर्व. ठीक आहे. तर ह्या केसमध्ये Q0 आला, त्यामुळे डेल्टा यू जो आला तो मायनस डब्ल्यू आला. डेल्टा यू जो आला तो मायनस डब्ल्यू आला. आणि त्यामुळे याची इथं पी व्ही डायग्राम ॲक्च्युली याचं पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट, हे जे आयसोथर्मलचं जे काय इक्वेशन आलं होतं, इक्वेशन ऑफ स्टेट पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट, तर याचं इक्वेशन ऑफ स्टेट पी व्ही रेस टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट. पी इंटू व्हीचा पॉवर गॅमा बरोबर कॉन्स्टंट. म्हणजेच आपल्याला त्याच्यावर ना P1 V1 गॅमा इज इक्वल टू P2 V2 गॅमा लिहिता येतं. प्रॉब्लेम सोडवायला MCQ सोडवायला लागेल हे आपल्याला सगळं. हे आलं याचं इक्वेशन ऑफ स्टेट. इक्वेशन ऑफ स्टेट आलं. त्यामुळे याचा W इथं काय झालं, Q0 झाला. त्यामुळं DU डेल्टा यू म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी दॅट इज इक्वल टू मायनस डब्ल्यू, मायनस वर्क डन आलं. आणि मायनस वर्क डन आलं म्हणजे परत इथं पाहिजे ते मी बोलतो, हे वर्क डन पी व्ही इज इक्वल टू NRT, पी व्ही इज इक्वल टू NRT. त्यामुळे इथं पी डेल्टा व्ही इज इक्वल टू NR डेल्टा टी येईल. पी डेल्टा व्ही इज इक्वल टू NR डेल्टा टी येईल. आणि पी डेल्टा व्ही म्हणजेच वर्क डन झालं आहे. पी डेल्टा व्ही म्हणजेच हे काय झालं, वर्क डन झालं. त्यामुळे हे वर्क डन झालं NR डेल्टा टी. त्यामुळे हे डेल्टा यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू आणि दॅट इज इक्वल टू मायनस डब्ल्यू. डेल्टा यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू जागा करतो मी इथं. डेल्टा यू इज इक्वल टू हा 0 झाला म्हणजे डेल्टा यू प्लस डब्ल्यू म्हणजे डेल्टा यू व्ही आणि युनिट काढायचा. डेल्टा यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू आणि दॅट इज मायनस NR डेल्टा टी. त्यामुळे डेल्टा यू जो आला तो चेंज इन इंटरनल एनर्जी निगेटिव्ह आली ॲक्च्युली, मायनस NR डेल्टा टी. आणि ज्या अर्थी डेल्टा टी आला मागाशी मी बोललो, डेल्टा टी इथं आला त्या अर्थी डेल्टा टी 0 नाही, इम्प्लाइज इथं पण टेम्परेचर कॉन्स्टंट नाही राहत.
तर आयसोथर्मल प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, आयसोबारिकमध्ये नाही, आयसोकोरिकमध्ये नाही, ॲडियाबॅटिकमध्ये नाही. ह्या मेन प्रोसेसेस झाल्या. सगळ्या गोष्टी बारीक लक्षात घ्यायच्या. आता आपल्याला फक्त 2च मिनटात पुढच्या राहिलेल्या 2च स्टेप, 2 प्रोसेस ज्या आहेत त्या संपवायच्या आहे. पुढच्या राहिलेल्या 2 प्रोसेस. पुढची आहे सायक्लिक प्रोसेस. सायक्लिक प्रोसेस शब्दातच अर्थ आहे सायक्लिक प्रोसेस. सायक्लिक प्रोसेसमध्ये त्याची पी व्ही डायग्राम ह्या टाईपने येईल. मग सायक्लिक प्रोसेसमध्ये काय होतं, चेंज इन इंटरनल एनर्जी. नीट लक्षात घेतलं, पण नीट बारीक लक्षात घ्यायचं कोणत्या कोणत्यामध्ये काय काय झिरो होतो. तर इथं चेंज इन इंटरनल एनर्जी झिरो असते, म्हणजे डेल्टा यू झिरो असतो. डेल्टा यू झिरो, त्यामुळे फर्स्ट लॉ अनुसार काय झालं, फर्स्ट लॉ अनुसार क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. डेल्टा यू झालं म्हणजेच क्यू इज इक्वल टू डब्ल्यू झालं. क्यू इज इक्वल टू डब्ल्यू झालं. इथं ह्या केसमध्ये क्यू इज इक्वल टू डब्ल्यू झालं. आणि डब्ल्यू आत्ता आपण काढलं होतं. डब्ल्यू म्हणजेच काय, किंवा पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. ह्या बेसिकनुसार पी डेल्टा व्ही इज इक्वल टू एन आर डेल्टा टी. आणि ह्या पी डेल्टा व्ही म्हणजेच वर्क डन झालं. इट इज एन आर डेल्टा टी, एन आर डेल्टा टी. त्यामुळं इथलं वर्क डन जे आलं, इथलं वर्क डन जे आलं ते एन आर, क्यू म्हणजे डब्ल्यूची व्हॅल्यू टाकली, इथे झालं एन आर डेल्टा टी. हे आलं ह्या प्रोसेसचं बेसिक आलं. आणि इथं ज्या अर्थी डेल्टा टी झिरो नाही, डेल्टा टी तिथं आला, म्हणजे ह्याही प्रोसेसमध्ये चेंज इन डेल्टा टी झिरो नाही, म्हणजेच टेम्परेचर कॉन्स्टंट नाही राहत. टेम्परेचर इज नॉट कॉन्स्टंट. सगळ्या प्रोसेस आपण पाहिल्या. आयसोथर्मलमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतं, बाकीच्या राहिलेल्या पुढच्या 4ही प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट नाही आहे. हे आलं सायक्लिक प्रोसेस. त्याची पी व्ही डायग्राम. ॲक्च्युली सायक्लिक प्रोसेसमध्ये इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट आणि फायनल टू इनिशियल शब्दाच आहे. सायक्लिक म्हणजे हिस्टॅरिसिस ग्राफ येईल. इनिशियलकडून फायनलकडं स्टेट नेता येते, तशीच फायनलकडून इनिशियल का, म्हणजे ही इरिव्हर्सिबल नाही झाली, इरिव्हर्सिबल झाल्या. आत्ता आपण सगळ्या ज्या काय प्रोसेस पाहिल्या आत्ता किंवा अजून पुढची पण, मगाशी वाक्य वापरलं मी, ऑल आर इरिव्हर्सिबल प्रोसेसेस. नॅचरली नो वन प्रोसेस इज रिव्हर्सिबल. आयडियल प्रोसेस, रिव्हर्सिबल प्रोसेस ही आयडियल आहे, काल्पनिक आहे. त्यामुळे याची पी व्ही डायग्राम जी आहे ती सायक्लिक आली. बाणाला अर्थ आहे, बाणाला इथं अर्थ आहे पी व्ही डायग्राम ऑफ द सायक्लिक प्रोसेस. सायक्लिक प्रोसेसची पी व्ही डायग्राम हे आलं सायक्लिक प्रोसेसचं बेसिक. आणि आता पुढची शेवटची प्रोसेस आहे फ्री एक्सपान्शन. शब्दातच अर्थ आहे, 2च मिनटात. फ्री एक्सपान्शन. फ्री एक्सपान्शन फ्री एक्सपान्शन फ्री एक्सपान्शनमध्ये शब्दातच अर्थ आहे. त्याचं एक एक्झाम्पल बोलतो मी त्या प्रोसेसचं. पंक्चरिंग ऑफ अ इन्फ्लेटेड बलून. हवेने भरलेल्या फुग्याला पिन मारली, टाचणी चोचली, सेकंदात ते काय होतं, दॅट प्रोसेस फास्टमध्ये होते, रॅपिडली होती. सायक्लिक प्रोसेस हे फ्री एक्सपान्शनचं एक्झाम्पल बोललो मी, त्याच्यातच त्याचा अर्थ बोललो. ही इन्स्टंटेनियस प्रोसेस आहे. इथं इनिशियल आणि फायनल स्टेट डायरेक्ट येतात, असं हळूहळू हळू नाही होत. इनिशियल भरलेला फुगा होता, तो सगळा पिन टोचली का त्याचं बस्ट होतो. पंचरिंग ऑफ अ टायर ऑफ अ व्हेकल. बस्टिंग, पंचरिंग म्हणण्यापेक्षा बस्टिंग ऑफ अ टायर ऑफ अ व्हेकल. गाडीचा टायर बस्ट झाला. काय झालं, इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट ही इन्स्टंटेनियस घडली, फास्टमध्ये घडली, व्हेरी फास्ट. फास्ट प्रोसेस आहे, इन्स्टंटेनियस प्रोसेस आहे, रॅपिड प्रोसेस आहे. त्यामुळे त्याच्या इनिशियल आणि फायनल अशा 2च स्टेट दाखवता येतात, मधल्या स्टेट दाखवता येत नाही. त्यामुळे याचा थोडक्यात पी व्ही डायग्राम काढता येत नाही. तर ह्या केसमध्ये सायक्लिक प्रोसेसमध्ये
सायक्लिक प्रोसेसमध्ये हे जे की आणि हे फर्स्ट लॉनुसार हे जे आत्ता मगाशी बोललेलो मी आधी हे लिहितो फर्स्ट लॉ आणि मग त्याच्यात काय कॉन्स्टंट काय झिरो आहे ते लिहितो. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सनुसार मग असं जसं डेल्टा यू झिरो आला होता याच्या आधीची म्हणजे सायक्लिक प्रोसेसमध्ये, तसा फ्री एक्सपान्शनमध्ये फास्ट प्रोसेस आहे, रॅपिड प्रोसेस आहे, त्यामुळं क्यू झिरो येणार आहे. म्हणजे आयसो क्यू झिरो येणार म्हणजे कोणती झाली ती ॲडियाबॅटिक तर होणारच आहे. सायक्लिक प्रोसेस ही जर इरिव्हर्सिबल आहेच, इट इज ऑल्सो ॲडियाबॅटिक. क्यू झिरो होणार म्हणजे ॲडियाबॅटिक पण होणार आहे आणि इथं वर्क डन पण झिरो होणार आहे. वर्क डन पण झिरो होणार आहे. क्यू झिरो आणि वर्क डन झिरो, त्यामुळं याच्यात व्हॅल्यू टाकली तर चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम ती पण झिरो होणार आहे. चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम झिरो होणार आहे. तर हे झालं सायक्लिक प्रोसेसचं बेसिक. फास्ट रॅपिड प्रोसेस आहे, इन्स्टंटेनियस घडणारी आहे, नॅचरली ऑकरिंग. आत्ता मी एक्झाम्पल दिले 2-3. तर इथं क्यू झिरो असतं, डब्ल्यू झिरो असतो. आता सर्वचं आता आपण जे काय पाहिलं मी सर्व इथं माहिती लिहिलेली आहे. आपण एक टेबल तयार करायचा. हे पाहिल्यानंतर एक पाहिजे तर टेबल तयार करा. कोणत्या कोणत्या प्रोसेसमध्ये काय काय कॉन्स्टंट आहे, काय बदलतं, कसं बदलतं, वर्क डन किती येतं, असे वेगवेगळे कॉलम करायचे. काय कॉन्स्टंट आहे, काय बदलतं, कोणतं इंटरनल एनर्जी काय होते, टेम्परेचर काय होतं, वर्क डन काय होतं, त्याचं इक्वेशन ऑफ स्टेट काय येतं, असं लक्षात घ्यायचं. आणि मग आपल्या लक्षात येईल का प्रत्येक प्रोसेसमध्ये हे इक्वेशन ऑफ फर्स्ट लॉमधल्या ह्या क्यू डेल्टा यू आणि व्ही डब्ल्यू याच्यातला कोणता तरी एक तिघांपैकी एक व्हेरिएबल जो येतो झिरो येतो सगळ्या प्रोसेसमध्ये ज्या काय पाहिल्या. पण त्याला एक्सेप्ट कोणती एक्सेप्ट प्रोसेस आहे मगाशी मी बोललो ते आपल्याला चेक करता येईल. ते परत आता मी रिपीट नाही करत. ठीक आहे, आपण फार बारीक गोष्टी पाहिल्या इथं, फार बारीक गोष्टी. सगळ्या एम सी क्यूज आपण इथं सोडवल्यासारखे. प्रत्येक एम सी क्यूचा इथं ॲन्सर मिळेल. थेरी असो नाही तर इवन न्यूमेरिकल असो. न्यूमेरिकल आपल्याला लॉजिकली हे थेरीचं बेसिकने कॅल्क्युलेशन न करता काढता येत असतात उत्तरं. तर या सर्वच आपल्याला इथं उत्तरं मिळतील. तर इथं आपण आजच्या सेशनला इथंच थांबतो. पुढं उद्या आपण याचा पुढचा दुसरा पार्ट थेरी बघणार आहे आणि त्याच्यानंतर एम सी क्यूज. थँक्यू.